पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार खूप मोडकी जर्जर. दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या, काय करू उपचार खूप मोडकी जर्जर. घरी मोडक्याच बाजा किंवा घरी मोडक्या त्या बाजा, किंवा मोडक्याच बाजा वरी वाकळांच्या शेजा, काय करू उपचार खूप मोडकी जर्जर. मुखशुद्धी तुलसी दैल, मुखशुद्धी तुलसी दैल, तुका म्हणे मी दुर्बल, काय करू उपचार खूप मोडकी जर्जर. विठोबार खुमाई पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा पांडुरंगा करुण प्रथम नमः, दुसरे चरणा गंगा दिया, दुसरे चरणा गंगा दिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग भेटे ते बडे वरम पुंडरी काय दातनुरे समागते ते शंदमानंद गंध परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. मूकम करोति वाचालं पंगुम लंघयति गिरिं, यत् कृपातमं वन्दे परमानंद माधवं. यं ब्रह्मा वरेन्द्र स्मृति देवस्तवे वेदे संगबद्धिगारिन्त्यं सामगा ध्यानावस्थितं यस्यां सुना देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते चिवंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. ज्याचे गावी ज्याचे द्वारी करावा वास, त्यासी नसावे उदास म्हणून मस्तक हे पाया. सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता उपस्थित सर्व ईश्वरनिष्ठांची मंडळी सर्वांना मनापासून दंडवत. इको कमी करा, इको नकोच, परमार्थात इको नसावाच, बेस पक्का असावा. इथे काय ऐकू मराठी. हा पंखा बंद केला तर तुम्हाला काय अडचण आहे का. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर एक अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तुमचं हे देखणं चालू असणारं पारायण जवाहर नगरच ना, मस्त पारायण. एवढा छान माहोल आहे, एवढा छान मंडप आहे, एवढं छान मंदिर आहे, एवढ्या छान मूर्ती आहेत, एवढी छान महात्म्य आहे तिथं. माघवेकर महाराजांसारखे, आमच्या राहुल सारखे, भोयटे महाराजांसारखे. आजचं सगळंच भारी आहे, फक्त आजचा बुवा तेवढा बंद करा, काय अडचण नाही. हे बंद होत नाही का. कसं आहे, कीर्तनात तापावं, कीर्तनात गार होऊ नये. एकतर वक्त्याचं ऐकून श्रोत्यांनी तापावं, नाहीतर श्रोत्यांच्या वैतागानं वक्त्यानं तरी तापावं.
आपण कुठलं करूया? विठोबा रखदोनी पण म्हणतात. हे कल्पचा परिहार देणं गरजेचं आहे महाराज. तो परिहार असा आहे, शिवाय देऊ नका बरं मला. कसं आहे, त्या वाऱ्यामध्ये माझं वारं जायचं आणि एवढी काही लई जास्त उकडत नाही, काळजी करू नका. आणि तुम्हाला उकडल असं मी बोलणार नाही. आणि त्यातल्या त्यात जास्त आग्रह असला तर ह्या दिवसात सुद्धा थंडी वाजावं असं बोलू शकतो आपण. मुद्दा असा आहे महाराज, आजची 5व्या-6व्या दिवसाची काहीतरी कीर्तनाची सेवा आहे. अपघातानं माझ्याकडे आलेली आहे. अपघात म्हणजे काय, वशिला. एकतर ते पाटील कोणतं आहे, त्यांनी तोंडच दाखवलं नाही आल्यापासून. फोन नुसता केला होता, बरं आहे त्यांचं. काय झालंय, पर्व काय आहे, चांगले चांगले कीर्तनकार राहुल सगळीकडे अडकून आहेत. मग आता आपल्याकडे एक मन आहे, माकवेकर महाराज याला केलं. मी काय कीर्तनकार नाही. माझं कसं आहे बरं, कसं झालं होतं, कुणीतरी पैलवान होता आणि कुणीतरी वस्ताद होता. तुम्हाला माहित आहे ना, पैलवान आणि वस्ताद. वस्ताद काय करतो, पैलवानाकडनं कुस्त्या शिकतो. आजचा बुवा जरा खोडगुणी आहे असं मधलं ऐकून घ्यायचं. कुणीतरी पैलवान आहे, कुणीतरी वस्ताद आहे, आणि वस्तादाच्या दाढेत काहीतरी अडकलंय महाराज. नका बोलू आयानो, वैतागून आलोय. आमची आई बोलत्या, बायको बोलत्या, म्हणून हिथं आलोय तर हिथं तुम्हीच ते बोलताय. बरं काय लाडक्या बहिणी. मुद्दा असा आहे महाराज, एक पैलवान आहे, एक वस्ताद आहे. वस्तादाच्या दाढेत काहीतरी घुसलंय, काहीतरी अडकलंय, आणि 6 विपत्ती सांगितली देहाच्या बाबतीतल्या. देहाच्या 6 विपत्ती: शिंक, जांभई, खोकला, घास, आणि 6वी जी विपत्ती आहे ती दंतमर्जन सांगितलं. दंतमर्जन म्हणजे 2 दाताच्या मध्ये काहीतरी घासत असणं, किंवा एखादा दात हालायला लागला माणसाचा. ऐकू येते ना पाठीमाग बाल्कनीत बसलेले? यस. ते माणसाला सहनच होत नाही महाराज. तुम्ही वाढवू नका, आता बरोबर चाललंय. इको द्यायचा नाही, हामिंग दिलं नाही पाहिजे, क्लिअर ऐकू गेलं पाहिजे. एवढं काम तुम्ही करा. मी एवढा क्लिअर नाही, तेवढं तुम्ही क्लिअर करा. आणि तुम्हाला सांगू का, जगच अपडेटेशनच आहे. वोपेक्षा माईकचा आवाज भारी असतोय. मुद्दा असा आहे महाराज, काहीतरी दाढीत घुसले. ते दाढीत इतकं सलायला लागले, सकाळपासून संध्याकाळपर्यंत वस्तादांनी तोंडात बोट घातले. 12-1च्या दरम्यान पैलवानानं विचारलं, म्हणजे वस्ताद काय झालंय नेमकं, तुम्ही दाढेतनं तोंडातनं बोट काढायला तयार नाही, नेमकं झालंय तरी काय? ते म्हणतात, काय सांगू तुला, माझ्या दाढेत काहीतरी अडकले, जरा काहीतरी घेऊन येतोस का अनुकुचीदार दाढेतनं घाण काढायला? ते म्हणले, काय आणू? काय नाही म्हणले, एखादी काडी घेऊन ये. ते बाहेर गेलं महाराज आणि काडी घेऊन आलं. ती गवताचं लावणारं पातं घेऊन आलं, जे टवतच नव्हतं. टवलं की वाकायचं. वस्ताद म्हणले, मला असलं चालत नाही, जरा राट काठी घेऊन ये जा. हे ग्रामीण शब्द कळतेत ना तुम्हाला? मी ग्रामीण भागात, आणि तुम्ही पण ग्रामीण भागातनंच आलाय सर. एवढं काही तुमच्या माझ्या जमीन आसमानचं अंतर नाही. जरा राट काहीतरी, जरा कठीण काहीतरी घेऊन यायचं म्हणे. ते पैलवान लांब गेलं महाराज. त्याने एक शिवरीची काठी मोडली. शिवरी कळते ना दादा? आवाज नका घुमू देऊ अजिबात. घुमते का नाही राहुल? घुमू देऊ नका, क्लिअर ऐकू जाऊ द्या. आणि सगळ्या लोकांना ऐकू जाईल एवढा आवाज दिलाय देवाला. अजून तापायचा आहे. अभि तो शुरू की बात आहे. मुद्दा असा झाला महाराज, ते काटकुटे असे मोठे शिवरीचं थाट घेऊन आलं. ते वस्तादानं बघितलं आणि विचारलं, हे माझ्या दाढेत घालायला आणले का? वस्ताद शेवटी स्वतः बाजूला गेले, बाहेर गेले, आणि त्यांनी बरोबर मापातली काडी आणली, जी दाढेत घुसणार पण आणि दाढेला दमवणार पण नाही. लक्षात येते का? आजचं कीर्तन तसंच आहे. वस्तादानं स्वतः जाऊन काटकुटी आणली होती ना, त्या दर्जाचं कीर्तन आहे. जास्त त्रास पण देणार नाही आणि गुण तरी दाखवणार. कारण मी जास्त मोठा कीर्तनकार नाही. कीर्तन शाण्या लोकांनी करावी. तिकडे माकवेकर महाराज, तिकडे 2-3 कीर्तनकारच आहेत. अशा सासवांच्या समोर कीर्तन करायला लय धारिष्ट लागते. पण मी ज्यांच्यात उतरलो त्या माझ्या आज्ज सासू आहेत, म्हणजे माझ्या बायकोची आजी. त्यामुळे सासवांना काही घाबरायचंच काही कारण नाही, कारण आज्ज सासू आपल्या बाजूला आहे. हरी आला हाता, लक्षात येते ना?
कारण कीर्तन ज्ञानी लोकांनी करावीत. माझ्याकडे यातलं काहीच नाही. ना चिंतन, ना मनन, ना अभ्यास, ना निधीन्यास, ना चांगले विचार, ना चांगला भाव, ना चांगली भूमिका, ना चांगला हेतू, ना चांगलं परिणामकारक बोलणं, ना समृद्ध जगणं, ना चांगलं वागणं. तरी पण यथामती यथावकाश माझे प्राणप्रिय सद्गुरू तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर महाराज आबा तुकाराम तात्यासाहेब वास्कर महाराज भाऊ जसं काही बोलण्याची अनुमती देतील, शिरसाट महाराजांचं अधिष्ठान आहे, ते जसं काही बोलण्याची अनुमती देतील तसं प्रामाणिकपणानं उरलेल्या वेळामध्ये बोलायचा प्रयत्न करेन. विठोबा रखुमा. सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे महाराज, तो अभंग बऱ्याच जणांच्या पाठांतरातला देखणं असा अभंग आहे. आणि या पर्व काळात नक्की या अभंगावर चिंतन करावं असा अभंग आहे. कारण या पर्व काळामध्ये या अभंगातली जी भूमिका आहे, या अभंगातला जो प्रसंग आहे, या अभंगामध्ये निर्माण केलेलं जे नेपथ्य आहे राहुल दादा ते घडलंय. कारण का पाहुणे परवा दिवशी बीज आहे आणि याच दिवसामध्ये मग कोणी म्हणतं पौर्णिमेला आले होते, कोणी म्हणतं नवमीला आले होते, पण देव आले होते नक्की आहे. आणि देवांचं येण्याचं प्रयोजन काय आहे एक लक्षात घ्या महाराज. तसं बघायला गेलं तर तुकोबारांच्या भाषेमध्ये तुकोबाराय म्हणतात की मी खूप गरीब आहे. जाऊ द्या 5 मिनिटं त्यांना गरीब समजूया. तुकोबाराय अजिबात गरीब नाहीत. का गरीब नाहीत महाराज? जगाच्या पाठीवरची सगळ्यात पहिली मोठी कर्जमाफी विना अट विना शर्त देणारे महान कर्जमुक्तीदाते कोण आहेत? त्यांनी 2.5 एकराचा रेशो लावला नव्हता. तुम्ही शहरात राहणारी माणसं आहे, तुम्हाला महात्मा फुले योजना माहित आहे का? 20,000 अनुदान. माणसं अजून हेल्प मारतात माकवकर महाराज. महाराजांनी कुठलीच अट लावली नव्हती, कुठलीच अट नव्हती महाराज. एवढे श्रीमंत असणारे तुकोबाराय, त्या तुकोबारायांच्या घरी भगवान परमात्म्यानं पाहुणा म्हणून यावं. आणि येण्याचं कारण काय एक लक्षात घ्या महाराज. आमच्याकडे पाहुणे येतात ते आमचं पतन करतात, आमच्याकडे पाहुणे येतात ते आमचीच मापं काढतात. मी इथलं नाही सांगत आहे बरं. आमच्याकडे जे पाहुणे येतात ते आमच्या परिस्थितीच्या आदान प्रदानाच्या भूमिका करतात. पण तुकोबारांच्या घरी जो पाहुणा आला, ऐकू येतं ना माझं तुम्हाला बोलणं, तुकोबारांच्या घरी जो पाहुणा आलाय ना महाराज, तो तुकोबारांना आपल्यासारखं करायला आलाय. काही लोकांना पटत नाही सदैव वैकुंठाला गेल्याचं. पण गंमत सांगू का महाराज, जसं आईनं सांगेल तो बाप धारण करायचा असतो, तसं आमच्या महात्म्याने आम्हाला जे सांगितलंय ना महाराज, वैकुंठालाच गेले. कोण म्हणतं? प्रयाण काळी देवे विमान पाठविले सदैव वैकुंठाला गेले होते का? तर 100% गेले होते. आम्ही का प्रमाण मानावं? निळा म्हणे सकळ संत निळोबाराय सांगते. मग वैकुंठाला नेण्यासाठी एक सांगू का महाराज,
साधी गोष्ट आहे. सामान्य पाहुणा सामान्य पाहुण्याच्या घरात येतोय तर त्यासाठी आम्हाला तयारी करावी लागते. मी काय बोलतोय लक्षात येते ना तुमच्या? सामान्य पाहुणा सामान्य माणसाच्या घरात येतोय तर आम्हाला तयारी करावी लागते. मग इथं जगातला सगळ्यात मोठा पाहुणा आहे आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या संतांच्या घरी पाहुणा म्हणून येतोय. काही तयारी असेल येते लक्षात? हा, त्यासाठी अखंड आयुष्य मी माझ्या गाठचं नाही सांगत आहे, तुकोबारायांच्याच भाषेत. हा, तुकोबारायांचंच एक प्रमाण आहे. कुठलं प्रमाण आहे? तीन रजनी, हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, संकल्पिला देह देवा. असे जगाच्या म्हणजे जगाच्या मालकाटीसाठी स्वतःच्या देहाची अखंड कुर्बानी करणारी तुकोबार आहे. आणि त्यांच्या घरी काय झालंय? या अभंगातला प्रसंग असा आहे की देव पाहुणा आलाय. अभंग तीन अर्थानं बघूया. पहिला एक मीमांसात्मक बघूया, दुसरा अभंगातला प्रसंग बघूया, आणि तिसरा अभंगातला अन्वय अर्थ. आता जाऊ द्या, आपल्याला जसं मी एवढं हे जाडजूड शब्द सांगायला लागलोय म्हणजे एवढा शहाणा आहे असातला अजिबात विषय नाही. फक्त कसं आहे, थोरा मोठ्यांचं ऐकायचं. एक सांगू का, कीर्तनकार कुणाला म्हणावं? ज्याला चांगलं दळता येतंय, दळल्यालं येते का लक्षात तुमच्या मराठी? ज्याला चांगलं दळता येतं, दळल्यालं, त्याला काय म्हणायचं? कीर्तनकार म्हणायचं. विठोबा रखुमाई. कसं बघायला गेलं तर एक शास्त्रचिंतन असं आहे महाराज की माणूस नावाचा जीव जगत असताना आप्तता नावाचे गुण धारण करतो. आप्तता म्हणजे काय? पाहुणं पै. खरं आहे का नाही? आपल्या सगळ्यांना पाहुणे, त्यात पाहुणा नाही असा कोणी आहे का महाराज? प्रत्येकाला पाहुणे वेगवेगळ्या तऱ्हेचे असतील, वेगवेगळ्या भूमिकेतले असतील, वेगवेगळ्या तऱ्हेचं जगणं जगणारे असतील, वेगवेगळे पारिस्थितिक स्वरूप असणारे असतील, वेगवेगळ्या जगण्याचा दर्जा असणारे असतील, पण पाहुणा नाही असं कोण आहे का यात? सगळ्यांनाच पाहुणा आहे. एक सांगू का, पाहुणा शब्दाचा अर्थ, मावशी माफी मागून बोलतो बरं, पाहुणा शब्दाचा अर्थ जेवढा गमतीदार आहे. पाहू उन्हा, जे आपल्याकडे येते ना आपल्यातलं उन्ह बघतंय. असं मी माझ्या मनाचं सांगत नाही, त्या शब्दाची फोड सांगायला लागलोय. आपल्यातून आपली मापं काढते शुद्ध मराठी भाषेमध्ये. देऊ का दृष्टांत तुम्हाला पटण्यासाठी? ते काय झालं राहुल दादा, ह्या अभंगाला पाहुणा शब्दात लय गर्भित अर्थ, लय मोठा अर्थ आहे. ऐकू येते ना तुम्हाला पाठीमागं? माझं बोलणं कळतंय ना? मी मराठीच बोलतोय, तुम्हाला कन्नड ऐकू येत नाही ना? ऐकू येतंय ना? कुणीतरी पाहुणा आहे महाराज आणि पाहुण्याच्या घरला गेला. पाहू उन्हा शब्द किती गोड आहे बघा. मी त्यावर पण बोलणार आहे. ते हरवले सापडले, मला सांगत चला, मी घेतो. लका लका लका, इथं पण माझ्या मागे. काल बी तेच, आज पण तेच. जाऊ द्या मावशी, जाऊ, बोलवतायत तुम्हाला. जावा, नाही तर त्या परत आणि परत येतील. आता नका जास्त बोलू, आपल्याकडे एकच तास आहे. ऐकू येते ना पाठीमाग? त्या म्हणतात मी का जाऊ? जाऊ द्या. विठोबा रखुमाई. शास्त्रचिंतन असं आहे महाराज, माणूस नावाचा जो प्राणी आहे तो आप्तता धारण करत असतो. आप्तता, आप्तता म्हणजे कसं? आपण एसटीने प्रवास करायला लागलोय, एक परखा माणूस आपल्या शेजारी बसलाय, 4 तासाचा प्रवास आहे. असं कधी होतं का नाही? 4-5 तासाचा प्रवास आहे. आयानो नका बोलू, तुमच्या पाया पडतो. हे योजना आल्यापासून असं झालंय. ह्याच्या आधी लई गप बसतो तिथे, पण काय बोलावं तर त्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहेत. तुम्हाला खरं सांगतो, 6 महिने झाले ह्यातच आहे मी. माझ्याकडे तेच टेबल आहे मावशी. कशाचं? लाडक्या बहिणींचं. हा, आणि एवढ्या आगाव आहेत त्या बहिणी. एक 66 वर्षाची बहीण माकवेकर महाराज, 66 वर्षाची. दोन्ही पोरं नोकरीला, तरी मला म्हणतो ती बसतय बशिव. मी म्हटलं आजी बसत नाही. म्हटली तुला कशाला ठेवलाय? खरं घडलंय. मी घरात आलो संध्याकाळी, हे सांगायला लागलो घरात, ते ऐकून आमची आई म्हटली मग माझं पण बशिव. मी आमच्या आईला म्हटलं, आई मी एखादं कीर्तन जादा करतो, पण तू त्यात बसायच्या नादाला लागू. ज्या दांडगाव्यानं बसल्या होत्या त्यासनी काढायसाठी पण आणि माझीच नियुक्ती आहे. येतंय का लक्षात तुमच्या मराठी? नका बोलू, अजिबात अजिबात बोला. 1 तास मनापासून कीर्तन ऐकायचं. मी तुमच्या लेकरासारखं आहे. मी कीर्तनकार म्हणून नाही आलो, तुमचं लेकरू म्हणून आलोय. आपल्या पोराचं आपण मनापासून ऐकायचं असते का नाही? 4 शिवाय द्या, पण गप राहून ऐका.
मुद्दा असा आहे महाराज, आप्तता नावाचा गुण सांगितलाय शास्त्रचिंतनातनं. एक सांगू का, जसा देव एकलीने न कंठवी आहे, देवाला एकट्याला गमत नाही, तसं आपल्याला पण एकट्याला गमत नाही. 4 तासाचा आपला प्रवास आहे, कुणीतरी मनुष्य आपल्या सोबत बाकावर बसला एसटीच्या, आपण ओळख नसताना म्हणतो काय पाहुणं कोणत्या गावचं, आणि मग आपली घनिष्ठ मैत्री होऊ शकते ना. आप्तता गुण आहे आपल्याकडे. तसं आपल्या सगळ्यांना सगळे पाहुणे आहेत. मी जो दृष्टांत सांगत होतो त्या दृष्टांतात पण नवरा बायको दोघे जणच होते, निवांत राहत होते. एक पाहुणा यायचा आणि उगम माप काढायचा, पाहू नये. मावशी मी काही तसं आलं नाही बरं का तुमच्याकडे, मला अभिमान आहे तुमचा. आमच्या कापसे काकी मंदिराची व्यवस्था बघ, ती पाहुण्या सांगावं तर कोड, कारण ती इथं पुढे बसलेत, त्या म्हणशील माझ्यातच दूध प्याला. मी तुमचं नाही सांगत आहे, तुमच्याबद्दल प्रचंड आदर आहे. एक पाहुणा असा यायचा महाराज जो सतत माप काढायचा, सगळ्या न्यूनता बघ. आणि एक गंमत सांगू महाराज, काही लोकांच्या नजरेला चांगलं दिसतच नाही. मी काय बोललो कळालं का? येते का मराठी लक्षात तुमच्या? खाई अमंगल, बोले अमंगल, वाणी रजस्वला, त्याच्यानी चांगलं काही दिसतच नाही महाराज. मी माझ्या मनाचं नाही सांगत आहे. एका गरीबाच्या पोराचं जोरात लग्न झालं, श्रीमंत घरची मुलगी केली, ह्याने टाळ्या वाजवायला पाहिजे होत्या का नाही? ते म्हटलं असं कुठं असतं, त्यांनी पैसे दिले हेली लगीन केलंय. एका गरीबानं कलर टीव्ही घेतला 25 इंची, ह्याचा लगेच चेहरा ब्लॅक अँड व्हाईट झाला. येते एक लक्षात? त्याला आवाजच्या वाद नावाचा एक सिद्धांत आहे. जाऊ दे, आपला मुद्दा तो नाही. पाहुणं यायचं महाराज, सारखं माप काढायचं, म्हणायचं ही घरच सवच नाही, लोटल्याला सवच नाही, दोघंच आहेसा, भांडी किती घाण. ती म्हातारी म्हणली आपल्या नवऱ्याला, हे बघा, ह्यो पाहुणा जर परत घरला आला तर तुमचा तुकडा बंद. ह्यो तुमचा आत्ती भाऊ असेल, मामी भाऊ असेल, मला काही घेणं देणं नाही. पण ह्यो 15 दिवसाला पाहुणा याचा. काही पाहुण्यासनी पण पाहुणेपणाची लाज असत नाही. पाहुणा कोणाला म्हणायचं, एक आपल्याकडे म्हण आहे बघा, 5 दिवसाचा पाहुणा 7 दिवसाचा पै, आणि तरी पण राहिला तर त्याला अक्कल नाही. म्हणून सप्ताह सुद्धा 7 दिवसाचाच केलाय आमच्या पूर्वजांनी. येते का मराठी लक्षात तुमच्या? ह्यात कोण या टाळ्या आपल्यासाठी वाजल्यात, म्हणजे 7 दिवस झाले आपण इथं. विठोबा रखुमा मी विषयांतर म्हणून नाही सांगत आहे, माझा मुद्दा महत्वाचा लक्षात घ्या. पाहुणा बाईनं सांगितलं, त्या मावशीनं सांगितलं, आपल्या त्या म्हातारीने सांगितलं आपल्या म्हाताऱ्याला, परत ह्यो पाहुणा येता उपयोगाचं नाही. तो म्हणला हे आगाव आहे, त्याला काहीतरी इलाज करावा लागेल. पण त्याने एक शक्कल लढवली महाराज. काय शक्कल लढवली? त्यांनी 2 बैल पाळली होती. त्यातल्या एका बैलाचं नाव ठेवलं चाबूक, एकाचं ठेवलं पाहुण्या. आणि आपली पण नावं त्यांनी आपल्या आपल्यात बदलली. प्रेमानं नाव बदलतात माणसं. खरं सांगू का, आपलं नाव जगात वेगळं असते आणि आपल्या घरचीकडं काय मत राहुल तुमचं? घरचीकडे कळते का नाही? मुंबईला कीर्तनला गेलतो, कधी राहत नाही, मुक्कामला पण राहिलो होतो. आणि पाटच वहिनी उठली होती, मी माझ्या दोस्ताच्या थांबलो होतो, आणि वहिनी म्हणत होती, ए पप्प्या महाराजांना चहा दे ना. ए पप्प्या, मला वाटलं नका दोस्तानं पोरगा झालेला मला सांगितलं कसं काही नाही. 15 मिनिटानं माझा दोस्त चहा घेऊन आला. मी म्हटलं तू आलायस, पप्प्या कुठं आहे? म्हटलं मीच पप्प्या आहे. येतंय का लक्षात मराठी? हे खरं सांगू का, आमच्या घरात पण आमची ती मला हब्बी म्हणत्या. तिला सांगू नका बरं. कसं असतं बरं का, बाहेर ज्याचा प्रभाव असतो घरात त्याचा अभाव असतो, कारण तिला त्याचा स्वभाव माहित असतो. राहुल दादा, मला प्रश्न पडतो, 2012ला मी जिल्ह्यात पहिला परीक्षेत आमच्या, तरी पण ती मला म्हणते तुम्हाला काही कळत नाही. मला प्रश्न असा पडतो की शासन खुळ का बायको शानी? काय मत आहे माखवेकर महाराज? आपल्या सगळ्यांचं तसंच आहे. तिला 2 शब्द सांगितले, ती म्हणते नाका कीर्तन सांगू, रात्री इचलकरंजीत सांगितलंय, आज शिंदेवाडीत सांगा. जाऊ द्या, मुद्दा असा आहे महाराज, त्या दोघांनी नावं बदलली. बायको मी पाहुणा सांगायला लागले, बरोबर मुद्द्यावर आणणार आहे. विनोद म्हणून नाही सांगतो, जरा अवधान केंद्रीकरण चाललंय. नवीन आलोय, रान रानाचे बेतो आऊत का मालकाचे बेतो आऊत? रानाचे बेतो. मुद्दा असा झाला महाराज, दोघांनी नाव बदलली. बायकोनं नवऱ्याचं नाव प्रेमाने ठेवलं लाडू, ना आला. आता यांचं ठरलं होतं ह्याला कसा तांबे दिला, म्हणली करायचं सांगा.
काय राजू दादा पटलं का नाही ना? यानं विचार असा केला, म्हटलं घरात हिच्या हातचं कायम भाकरीच खातोय, जरा चालून जर लाडू मिळत असतील तर सोडा का. जातोय म्हटला. कुठल्या रानात? तिनं सांगितलं 3 किलोमीटर अंतरावर एक मळा आहे, तिथनं डावीकडे जायचं. पावसाळ्याचे दिवस महाराज बिन चपलाचं चिखलातनं चालत चालत गेलं. तिथं गेला तर हे तंबाखू मधत बसला होता. कसं काय आनंदराव? आलो की म्हणले तुमच्याकडेच. घरी आलतो म्हणले. घरी वहिनीने चहा दिला आणि सांगितलं रानात जावा, रानात लाडू पण आहेत. अर्धा तास दोघे तिथंच थांबले आणि मग यानं विचार काढला. यानं विचार असा केला, म्हणले पाहुणं हिथं जेऊया का घराकडे जाऊया, घरात जिलेबी पण आहे. पाहुणा म्हणला खरंच म्हातारी आगाव आहे, घरात जिलेबी आहे आणि मला लाडवाकडे दिले. पाहुण्याने विचार केला असं पण तसं पण अश्रमीय श्रम झाले शास्त्रीय भाषेमध्ये, म्हणजे न करायचं श्रम झालंय. आता असं पण तसं पण चालतच मागं जायला लागणार आहे. फार झालं तर घरात जाऊन हातपाय धुवायला लागणार आहेत. इथं लाडू खाण्यापेक्षा घरात काय खाऊया. दोघे चालत आले. मालकाच्या हातात बैल होतीत महाराज. गावात आली, नेमकी एक वरात आली आणि बैल भुजली. दोन्ही बैल हातातनं सुटली मालकाच्या. एक बैल तेवढा हातात राहिला, एक सुटून गेला. जो हातात राहिला होता त्या बैलाचं नाव पाहुण्या. त्यानं आणला बैल, असा चौकटीनं आत सोडला, दावत टाकलं, म्हणलं अगं पाहुण्याला बांधून घालतोवर चाबूक घेऊन येतो. तर पहिल्या बैलाचं नाव काय आहे, दुसऱ्या बैलाचं नाव काय आहे, चाबूक. हे ऐकलं कुणी? पाहुणा म्हणला काय ह्यांचा असा डाव आहे वय, म्हणजे ही मला गेलं महाराजची पिशवी पण न्यायला मागं आलं नाही. तसंच गेलं. हा आमचा जो आप्तता नावाचा धर्म आहे ना, तो सामान्य आप्ततेचा धर्म आहे. आमचा जो पाहुणा आहे तुमच्या माझ्या जीवनात येणारा, तो सामान्य पाहुणा आहे. सामान्य पाहुण्याच्या येण्या जाण्याचा परिणाम काय महाराज? सामान्य येण्या जाण्याच्या, सामान्य पाहुण्याच्या येण्याचा आणि जाण्याचा परिणाम काय महाराज? काहीच परिणाम होत नाही. उलट काय होतं महाराज? हरिविन जन्म नरकाची पैजाना, हरिविन जन्म नरकाची पैजाना, ते माझे सोय रे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे. लक्षात आलं ना? तुकोबारे म्हणतात माझा पाहुणा कोण? ज्याला धर्म आवडतो, जो परमार्थ करतो, त्याला पांडुरंग आवडतो, ते माझे पाहुणे. आपला पहिला पाहुणा आपण बघत होतो, आप्तता नावाचा धारण केला. सामान्य पाहुणा येतो काय, जातो काय, आला काय, गेला काय, काहीच फरक पडत नाही. दुसरा एक पाहुणा आहे तो सहसंवेदी पाहुणा. शास्त्रचिंतन सांगायला लागले सहसंवेदी म्हणजे काय? काही पाहुणे असे असतात महाराज की जे आल्यानंतर आपल्या सुखात आणि दुःखात खरोखर सामील होत असतात. पहिला पाहुणा सांगितला तो आप्ततेनं आलेला.
यायचं म्हणून येतो, जायचं. आपण म्हणतो बघा, काय आनंदराव कुठं निघालाय? मातीला. कोणाच्या मातीला? आमच्या भावाच्या बायकोच्या मेहुण्याच्या भावाच्या पोरग्याचा भाऊ वारलाय. हिथं प्रेम असेल का? आप्तता नावाचा पाहुणा. दुसरा सहसंवेदी पाहुणा. सहसंवेदी म्हणजे कुठला? जरा जवळचा. मग आला ना पाहुणा, म्हणतो बघा, मी घर बांधलं तेव्हा अमक्या अमक्या पाहुण्यानं मला लई मदत केली, ते आजारी आहे, त्याला बघायला गेलं पाहिजे. हा, हे जे पाहुणे असतात ना, किंवा म्हणतात बघा, अमक्या अमक्या पाहुण्याचं माझ्यावर लई उपकार आहेत, मी गरीब होतो त्यावेळेला त्यांनी मला वर काढले. मी बोलत्याला कळतंय ना हो तुम्हाला, त्यानं मला वर काढलंय. त्या पाहुण्याच्या घरात मोठं कार्य आहे. हा, ह्याला काय म्हणायचं? सहसंवेदी पाहुणा. पण त्यात पण एक गलथानपणा असू शकतो. कुठला? पाहुणा येऊ शकतो प्रेमानं, पण देणारा प्रेम देऊ शकत नाही. कधीतरी देणारा प्रेम देऊ शकत असतो, पण येणारा प्रेमाने येत नाही. एका घरामध्ये एक गडी आहे आणि एक मालक आहे. मालकाच्या पोरग्याचं लग्न आहे आणि इचलकरंजीतले एक मोठं दुकान आहे. गोंदकरच ना, कुठलं दुकान आपण जातोय ते? पाटुकल्याचं दुकान. एवढं मोठं दुकान आहे महाराज. त्या पाटुकल्याच्या दुकानात सकाळी 8 वाजता मालक गेलाय आणि मालकानं सांगितलं, ए दुकानदार, माझ्या पोरग्याचं लग्न आहे, माझा गडी माझ्यात काम करतोय, प्रामाणिक गडी आहे, त्याला 100 रुपये मीटरचे कापड दाखव, त्याला मी लग्नात ड्रेस शिवणार आहे. टेलर कुठे दिसना हो? टेलर मुळेच इथं आलोय मी. हे नव, ते आमची कापड शिवतील मोहिते टेलर, सचिन मोहिते. ते लई तर महिने दरवर्षी तेच, काय राव महाराज असं करत असते काय, माझा फोन उचलाय. हा, मी माझा मुद्दा लक्षात घ्या. मी सहसंवेदी पाहुणा सांगत होतो की माझ्या गाड्याला कपडे शिवायचे, 100 रुपये मीटरचं एक कापड दे. दुकानदारानं दिलं महाराज. दुपारी 12-1 वाजता त्याच दुकानात गडी गेलाय आणि गडी म्हणतोय, दुकानदार दादा, तुमच्या दुकानातलं सगळ्यात महागडं कापड सांगा, माझ्या मालकाच्या पोरग्याचं लग्न आहे, मला त्याला ड्रेस शिवायचा आहे. मालक म्हटला, का माझ्या दुकानात टॉपचं कापड आहे, 10,000 रुपये मीटर, देऊन टाका म्हणले 2 मीटर. कारण माझा मालक कसा दिसला पाहिजे? देख ना. मला सांगा, सहसंवेदी ह्यात कोण शाना? मालक का गडी? येते का लक्षात? असंही असू शकतो. हा दुसरा पाहुणा आहे, सहसंवेदी पाहुणा. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा पाहुणा आहे, तो विशेष पाहुणा, की जो पाहुणा या अभंगात सांगितलाय, विशेष पाहुणा, तो जगातला सगळ्यात मोठा पाहुणा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो पाहुणा कुणाच्या घरला पाहुणा म्हणून येतच नाही, म्हणून ऋषिकेशी. लक्षात आलं ना? ऋषींना ज्यांचं आकर्षण आहे ना, तो पाहुणा. महाराज, बऱ्याच जणांनी प्रयत्न केले. किती प्रयत्न केले? हा, कुणी हटवादी झालं, कुणी जपवादी झालं, कुणी तपवादी झालं, तो कोणाच्याच हाताला. एक सांगू का महाराज, एका ठिकाणी महाराज वैतागून म्हणले, ज्ञानोबा आहे, हा, श्रुती म्हणती नेती. अहो महाराज, तो कुणाच्याच हाताला आला नाही. बऱ्याच जणांनी त्याला धरायला बघितलं, बऱ्याच जणांनी त्याला पाहुणा करायला बघितलं, बऱ्याच जणांनी त्याच्याशी आप्तता धारण करायचा प्रयत्न केला, पण तो कसा झाला शेवटी? तो कसा झाला? सगळ्यांच्या पेक्षा. हा, भोगोनी तुम्हा आम्हा अलिप्त मुरारी, निळा म्हणे ऐशा विवादती. मी माझ्या गाठसण सांगत नाही महाराज. एका ठिकाणी तुकोबाराय सुद्धा वैतागून म्हणतात, काय मी उद्धार पावेन, तुम्ही सांगा
अहो महाराज, एक सांगू का, एक जाता जाता सिद्धांत सांगतो, माझं बोलणं लक्षात येते ना तुमच्या. ज्यांचा जवळचा पाहुणा आहे असा ग्रह होता, त्यांची 100 मारलीत. एवढा आगाव पाहुणा आहे. येते का लक्षात? तसा नात्याचा जर विचार केला, आपण भागवत काढून बघा, तो कौरवांचा पण पाहुणा आहे आणि पांडवांचा पण पाहुणा आहे, पण आपसावराती पाहुणा आहे बरं का. ते सांगणार आहे मी, प्रमाण पण देणार आहे नंतर. आपसावराती म्हणजे कसं, एका पाहुण्याचं लई चांगलं केलं आणि एका पाहुण्याचं काहीच ठेवलं नाही, म्हणून गांधारीने शाप दिला. मी जो पाहुणा सांगतोय ना महाराज, अनंत जणांनी अनंत तऱ्हेचे प्रयत्न केले, तुकोबाराय सुद्धा प्रयत्न करून थकलेत. जो कुणाच्याच हाताला आला नाही असा पाहुणा तुकोबारांच्या घरला आलाय, आणि त्या पाहुण्याचं तुकोबाराचं वर्णन करतील. आजी आले ऋषिकेशी का, ऋषींना त्याचं आकर्षण आहे. एक सांगू का महाराज, सामान्य जीवाला सामान्याचं आकर्षण असतं, कदाचित कधी कधी सामान्याला सामान्याचं आकर्षण असतं, पण ऋषींना ज्या विशेष गोष्टीचं आकर्षण आहे तो ऋषिकेशी. येते का लक्षात? आम्हाला कोण आवडतो एक सांगू का, तुम्ही आता तुमचा माझा प्रश्न म्हणून हे बघा, संध्याकाळची आता तुम्हाला हे दृष्टांत दिलं तर तुम्ही होय म्हणशीला, ते मला दांडगं कोडा आहे. कुठलं कोडा? तुमचं माझं तिकडे नका बघू बरं. जर समजा तुम्हाला आणि मला संध्याकाळी देव गाठ पडला, असं गृहीत धरा बरं का, तुम्हाला म्हणून सांगतो बरं का, देव गाठ पडला आणि तो म्हटला, ए एक काम कर म्हटले, आजपासून तू माझा मी तुझा, फक्त तू बायको सोड. तुम्ही काय कराल? की हाराकत्याल. कारण महाराज एक प्रकायात्र्यांचं लई भारी वाक्य आहे, लग्न हा असा किल्ला आहे महाराज, बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडतात आणि आत असलेले बाहेर जाण्यासाठी गुदमरतात. असं आमचं नाही बरं का, नाही मावशी सांगत जाईल, माझा तुकडा बंद होईल. ते काय झालं, एक बाईची प्रेत यात्रा निघालती हो, आणि त्याच्या पुढं नवरा होता, तो रडत होता बिचारा. माझ्यासारखं एक निघालतं, म्हणला तर मी बाई आहे हो, नवरा पण तरुण आहे, रडतोय. कशानं वारली? तर शेखर सारखं पोरग होतं, ते म्हणले कुत्रं चावून वारली. मग हे ना लगेच विचारलं, ते कुत्रं कुठं आहे? म्हणजे ती माग आहे ना, ते माग कुत्रं होतं. म्हणलं आम्हाला एक दिवस मिळेल का? तर तो म्हणला 10 वर्षाचं वेटिंग आहे. येतंय का लक्षात? मी कशासाठी सांगायला लागलोय, आम्ही जी आप्तता धारण केली असते महाराज ती कृत्रिम आहे, पण तुकोबारांनी जी आप्तता धारण केली ना ती अकृत्रिम आहे. किती अकृत्रिम आहे महाराज? एक सांगू का महाराज, तुकोबारांच्याच भाषेत जर सांगायचं झालं तर चणे खावे लोखंडाचे. अखंड आयुष्याची आहुती दिल्यानंतर एक पाहुणा तुकोबारांच्या घरी आलाय, तो विशेष पाहुणा काय महाराज? विशेष पाहुणा काय आहे? तो ऋषिकेश आहे. तो ऋषींचं आकर्षण आहे. एक सांगू का महाराज, ऋषी कोणाला म्हणायचं? ज्याच्या संसारातल्या सगळ्या आसक्ती संपल्या आणि एकच आसक्ती शिल्लक आहे, कुठली? देव. त्याला ऋषी म्हणायचं, ऋषी. एकच आसक्ती शिल्लक आहे, एकच आसक्ती कुठली? म्हणजे देव, देव आणि देव. बोलावा विठ्ठल, या एकच आसक्ती शिल्लक आहे. ऋषींना देवाचं आकर्षण आहे. ऋषींना देवाचं आकर्षण काय? ऋषींच्या जीवनामध्ये पण 3 आकर्षण आहेत. एक, त्यांनी पण भोगाचं आकर्षण भोगून बघितलं. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांनी पण आमच्यासारख्या लोकेशाना, वित्तेशाना, धनेशाना यांची आकर्षण घेतलीत. त्यांना कळलं की भोगात चूक नाही, त्यांना कळलं आशनेत चूक नाही, मग त्यांना कळलं ईशचिंतनात चूक आहे, म्हणून ऋषिकेशी. येते लक्षात? ऋषी सुद्धा तुमच्या माझ्यासारखे अगोदर आशनेत अडकून बसले होते. आशना कशाला म्हणायचं? कोणाला वाटतंय मी धनिक असावा, कोणाला वाटतंय मी पैसेवान असावा, कोणाला वाटतंय माझ्या मागणं हजारो माणसं असावीत. या आशना आहेत. या सगळ्या आशना ऋषींनी सुद्धा उपभोगल्या होत्या. ऋषींना पण कळलं की आशनेत अर्थ, मग भोगात सुद्धा ऋषी तुमच्या माझ्यासारखे होतेच अगोदर. त्यांना कळलं की भोगात सुद्धा सुख. ऋषींचाच सिद्धांत आहे, भोगे रोग भयम. भोगात काय रोग आहे? मग त्यांनी एकच आशना शिल्लक ठेवली, कुठली? तद्विधी प्रणिपात येणे परिप्रश्नेने सेवा. एकच आशना शिल्लक ठेवली, कुठली? देव, देव आणि देव. ऋषींना देवाचं आकर्षण आहे, हा झाला एक सिद्धांत. आणि दुसरा महत्वाचा गोष्ट आहे, देवाला ऋषींचं आकर्षण आहे, हा सगळ्यात महत्वाचा सिद्धांत आहे. दोवरी दोन्ही भुजालो घेऊनी अलिंगावयाला गुणी, तो पहावा हे डोळे मज. म्हणजे देवानीच एका ठिकाणी सांगितलंय, ऋषींना मी आवडतो यात विशेष नाही, ऋषींना माझं आकर्षण आहे ह्यात विशेष नाही, पण त्यांच्यापेक्षा जास्त आकर्षण कुणाला आहे? मला ऋषींचं आहे. मी माझ्या मनाचं नाही सांगत आहे. देवाईची राजा चरणाची माती, देवाईची राजा चरणाची माती, देवाची राजा चरणाची माती, देवाची राजा चरणाची माती. धावत चालते, धावत चालती मागे पुढे, दयाच्या चिंतने दयाच्या
धावत चालते तया गाठी तने घरातील दोषी तया गाठी तने घरातील दोषी देव येते धावत चालते मागे मागे धावत चालते मागे मागे देवाची धावत चालते मागे मागे धावत चालते मागे मागे काय झालं 10-15 तरण्या MA होम सायन्स झालेल्या पाक धरत होत्या. फक्त त्यांचा प्रॉब्लेम काय झालता, त्यांनी वंजभर साखर आणि घागरभर पाणी घेतलं होतं. येईल का पाक? लांब न म्हातारी बघत होती. तिच्या लक्षात आलं नेमकं काय झालंय. ती गडबडनं आली आणि फक्त पाठीवर साखर टाकून गेली. 2 मिनिटात पाक आला. हे माखवकराचं काम तसं आहे. जुना माणूस आहे महाराज, ह्या वयात उभा राहते. चाल कशी चटकन. एक सांगू का महाराज, लोणचं किती वाढायचं असते? पळीनं का पाटीनं? लोणच्यागत काम आहे. जुना माणूस आहे, खूप प्रेमातला माणूस आहे. हे असं असलं की बरं वाटतं बरं का. जुनी माणसं मंडपात असावीत महाराज, आणि त्यातल्या त्यात मंडपात असणारी जुनी माणसं सहकार्य करणारी असावी. आमच्यातल्या काही म्हाताऱ्यांची खोडा काढायची सवय असते, म्हणून आम्ही आमच्या गावातली सगळी ग बसविल्यात. तुम्ही फक्त ग बसा, आनंदी आनंद. म्हणजे काही लोकांच्या शांत राहण्यात आनंद असतो, काही लोकांच्या राबण्यात आनंद असतो, आणि काही लोकांच्या न येण्यात आनंद असतो. मी काय बोललो कळालं का? घरात अण्णा नावाची व्यक्ती होती आमच्याकडं. अण्णा पंढरपूरला निघाले, सगळं घर त्यासनी स्टँडवर सोडायला आलं. मी म्हणलं काय प्रेम आहे. अण्णा एसटीत बसले आणि सगळी हॉटेलात गेलीत. काय प्रताप आहे अण्णांचा, जयाची अहिक धड नाही. राजू दादा एवढ्यावर थांबलं नाही. दुसऱ्या दिवशी मी बघितलं, म्हातारीने 2 पाट्यात डाळ दळून आणली. म्हणलं काय म्हातारे घरात काय कार्य कुठलं? म्हणते ते गेलं तर जरा पोरं चांगलं चुंगलं करून खातील. लक्षात आलं नाही. वडिलांचा मागोवा घेतो गोष्ट मान्य आहे, पण अशी असावी. आता मी महत्वाचा मुद्दा सांगत होतो. ऋषींना देवाचं आकर्षण आहे, यात नाविन्य नाही. देवाला सुद्धा ऋषीचं आकर्षण आहे. माझा मुद्दा इथं आहे बरं का. अहो महाराज, देवाला ऋषीचं आकर्षण आहे म्हणून तर तुकाराम नावाच्या ऋषीच्या घरला देव आलेत. तुकोबा देवाच्या घरला पाहुणे गेलेले नाहीत. कोण पाहुणा कोणाच्या घरला आलाय? आणि तुम्हाला सांगू का, बारका पाहुणा मोठ्याच्या घरला गेल्यानंतर जास्त अप्रूप आहे असत नाही, पण मोठा पाहुणा बारक्याच्या घरला गेल्यानंतर जास्त अप्रूप आहे. तुमचं काय मत आहे? हे बघा, एक सासू होती आणि एक सून होती. काय एवढी म्हातारी आगाऊ होती, जुन्यातल्या म्हाताऱ्या होत्या. म्हणजे आताच्या अन्वीच्या सायलीच्या जमान्यातल्या नव्हत. असलं सांगितलं यांच्या लक्षात येते. मी प्रमाण पण देतो तुम्हाला. ते माईकवाला कसं टवकारून ऐकायला लागले बघा. ते म्हणणार का बोवाला हे पण माहित आहे. काय करा. मुद्दा असा झाला, अकोर का महाराज, जुनी म्हातारी हो, लगीन झालं 10 वर्ष झाली, सोनेला सोडायला तयार नाही. मुलगीचा भाऊ आला, शिक्षक होता. म्हटला विनंती करतो, फक्त 2 तास लावून द्या चिंकूला, आमची लाडकी बहीण आहे हो. हे म्हणली, कामाचे दिवस आहेत, ह्यात कुठून येत आहे? तो मागाव जातो या, मी पिकोफॉल करत्या, जेवण कोण करणार? ते म्हटलं 10 वर्ष झालं असं चाललंय. 2 अजिबात नाही म्हणजे उठ. 2 दिवसांनी एक लांबचा पाहुणा वकील होता, तो वकील आला. ते म्हटला मावशी, तुमच्यासारख्या तुम्हीच 1-2 दिवस चकुला लावून द्या की. अजिबात नाही म्हणजे, तुमचं काय जाते का आकोट घालून वकिलात ताना मारायला? इथं कामं कोण करणार? पोरगीचा बाप सुट 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 सुट, पोरगीची आई सुट सुट सुट. पोरगी असेल त्यालाच कळते बरं का, काय ज्याचं जळते कळमळती हो. चेहरा पडला होता आणि एका पाहुण्याच्या लग्नाला गेली ती पोरगीची आई. तिथं चेहरा पडलेला बघून एक जज पाहुणा होता तिचा, मावस भाऊ न्यायाधीश. तो म्हटला का ग तुझा चेहरा का पडलाय, तू कायम हसत खेळत? म्हटली काय सांगू तुला, 10 वर्ष झालं सकुला लावून दिलेली, त्यात काय वगैरे. म्हणली मी जातो ना उद्या आणायला. ते नुसतं गेलं नाही महाराज, नुसतं गेलं नाही, नुसतं गेलं नाही. काय नुसतं गेलं नाही, त्यानं आपली ऑफिसची गाडी, 2-4 माणसं. मी माझ्या गाठचं सांगत नाही, पुढे चाले अक्रूर मागे असा आलता देवाच्या घरला, तुकोबारांच्या घरला, एकटा आला नव्हता. आणि खरं सांगू का, यो जातीवंत भाव नाही देव नावाचा, एकटा कधी येतच नाही. कारण त्याला भक्तांनी सांगितले कसं, उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना,
तब प्राण तन से निकले. हा, एकटा येऊ नकोस. सगळा लवाजमा सोबत घेतलाय महाराज. नुसता लवाजमा सोबत घेतला नाही, गावच्या पोलीस पाटलाला आदल्या दिवशी फोन गेलाय की उद्या न्यायाधीश महोदय गावात येत आहेत. ते जे पोलीस पाटील म्हणते आमचं काय चुकलंय, ते म्हटले चुकीबिकीच काय भानगड नाही, अमक्या म्हातारीच्या घरला न्यायाधीश येणार आहेत. पोलीस पाटील म्हातारीला सांगायला गेले, म्हातारीचा बीपी वाढला महाराज. 3-4 गोळ्या एकदम खाल्ल्या म्हातारीनं. म्हणली माझ्या घरला पाव जज यायला लागलाय, चंद्रचूड साहेब माझ्या घरला. म्हातारीला पाणी मारून सुनन सवची केली. बोलवा ना म्हातारीला काय. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हातारी लवकर उठली, अंगणात सडा काय, रांगोळी काय, मक्याचं दाण, मक्क नाहीत काय टाकत. असं एवढं छान सागर संगीत केलं. गल्लीतल्या बायकाच्या का ग म्हणले, आजोबाई इथं कोण नाही ना, नाही उगत माझ्या माग काय ग म्हणे, एवढं काय चाललंय तुझं, एवढं काय चाललंय. ती म्हणली काय सांगू, आमच्या सखीचा मावस मामा जज आहे, न्यायाधीश आहे, तो आज येणार आहे. भाऊच्या बायको सुद्धा बघत बसल्या. अहो महाराज, शिमग्या दिवशी तिनं आकाश कंदील लावायला लावला पोरग्याला. कोण येणार आहे, जज येणार आहे. आता कळलं का विशेष पाहुणा आणि सामान्य पाहुण्यातला काही फरक असतो ते. एवढ्यावर थांबला नाही महाराज. म्हातारीनं विकत बासुंदी आणली आणि परत घरात घुटली. का घुटली कळतं ना, घुटलीस ना. पाहुणा कोण येणार आहे, सगळं केलं. पाहुण्याची वाट बघत बसली म्हातारी. 12-12:30 वाजता गाडी आली महाराज. त्या सायरनच्या गाड्या काय, मागचं पुढं माणसं काय, ते बॉडीगार्ड काय, दार उघडलं. म्हाताऱ्याच्या घरात आला. जज पण हुशार होता, तो जुना होता, पक्का होता. म्हणला तुमच्या नावाचा खूप प्रताप ऐकलाय, सगळं गाव भाग सगळा मानतोय तुम्हाला. मला जेवण वगैरे केलं, हे एकदम जेवण छान केलं. म्हाताऱ्याला रांगोळी घालून जेवण बिवण केलं. जेवण खाल्लं सगळं. जेवण खाल्ल्यावर ते म्हणला, बरं माझं एक मत असं होतं आजी, एक 8 दिवस सखूला लावून देत. 8 दिवस कशाला, महिनाभर न्यायचा की महिना. हे कोणावर झालं महाराज, हे कोणावर झालं. विशेष पाहुणा. इथं आकर्षणानं जो पाहुणा तुकोबारांच्या घरात आलाय तो जगातला सगळ्यात मोठा विशेष आहे. किती विशेष आहे. तो हा विठोबा निधान, तो हा विठोबा निधान, तो हा विठोबा निधान, जाते ब्रह्माने का ध्यान, जाते ब्रह्माने का ध्यान, जाते ब्रह्माने का ध्यान, जाते ब्रह्माने का ध्यान. पाऊले समान समान, पाऊले समान, पाऊले विठेवारी शोभारी, विठेवारी शोभारी, विठेवारी शोभारी, विठेवारी शोभारी, तुम्हारी तो मानी धन, तुम्हारी तो मानी धन, मला कधीतरी प्रश्न पडतो बरं का. ज्यांनी खरोखर सर्व संघाचा परित्याग केला, फक्त लंगोटीवर वनात 1000 वर्षाची साधना केली, त्यांना तो भेटला नाही. पण आमची तुकोबाराय संसारात असताना त्यांना भेटला. मला सांगा श्रेष्ठ कोण. तुका स्वामी हा. म्हणून वारकरी तत्वज्ञान का श्रेष्ठ आहे महाराज. वारकरी तत्वज्ञान कशाचा त्याग करायला सांगत त्यांना. लगे सांडणे मांडणे, आगमा निगमाचे देखणी, अवघे तुका म्हणे विठ्ठल नामे, न लगे दंडन मुंडन, ते काहीच करावं लागत नाही. असो नि संसारी. म्हणून वारकरी तत्वज्ञान श्रेष्ठ आहे. लक्षात येतंय.
महाराज मुद्दा असा झाला, या अभंगाला पण एक पीठिका आहे, मी कायम सांगत असतो या अभंगातली पीठिका सांगतो आणि मग पाहुणा किती महत्वाचा आहे ते सांगतो. या अभंगातला पीठिका आहे, कायम प्रत्येक शब्दाला नव्हे नव्हे, प्रत्येक अक्षराला नव्हे नव्हे, प्रत्येक अक्षराच्या पाठीमागं जी अंतकरणात विचाराची धारणा होते ना, विचाराची धारणा, त्या धारणेला पण कारण आहे. महात्मे कधी विनाकारण बोलत नाहीत आणि माणसं विनाकारण बोलल्याशिवाय. आता यातली वर बसलेला एखादं म्हणत असेल बघा, याला रोज कीर्तनला ऑफिसला केव्हा जात असेल, तुम्हाला काय करावं. एका गावाला कीर्तनला गेलतो, बाई कीर्तन झाल्यावर जवळ आली, म्हातारी मला म्हणली कुठला र, म्हटलं खुचीचा. म्हणली पत्रिकेत कोची घातले, नाही म्हटलं पाहुणा खुचीतलाच आहे, पाहुणा खोचीच आहे. येते का लक्षात खोच, पाहुणा खोचीच आहे. म्हणजे खोची नेमकं कुठे आहे, म्हणलं पेटवाडगावच्या खालतं. पेटवाडगावच्या खालतं नेमकं कुठे, म्हटलं लाठोड्याच्या खालतं. लाठोड्याच्या नेमकं खालतं कुठं, मी म्हटलं भेंडोड्याच्या खालतं. म्हणजे भेंडोड्याच्या नेमकं कुठे, म्हटलं तुम्ही तलाठीहून येणार आहेत का. ह्याला आवाजचे म्हणायचं, नको तिथं नको त्या स्वरूपातलं नको तसं बोलणं. माणसं विनाकारण बोलत असतात भाकवेकर महाराज, आणि महात्मे कारणा नव्हे नव्हे, अति अति तातडीचं कारण असेल तर बोलतात. कारणाकारणी तुझं म्या फुलवरा, महात्मे विनाकारण बोलतच नाहीत. महाराज महात्म्यांचा श्वास सुद्धा कारणानं होत असतो. आणि माणसं आमच्यासाठी प्रमाण घातलंय अनंत वाचाय बरड. महात्मे बोला म्हणल्यानंतर बोलतात, किंवा कधी कधी बोला म्हटलं तरी बोलत नाहीत. माणसं मात्र बोलू नको म्हटलं तरी सुद्धा येते का लक्षात. जरा जाऊ का 2 मिनिटं बाजूला. ते 3 पोरियो एकाला, एवढ्या देखण्या होत्या बिचाऱ्या, इतक्या देखण्या मुली. आपण भाग्यवान आहे बरं का, आपलं कुठंच तटत नाही. आपण घड 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 बोलू शकतो, घड 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 गाऊ शकतो. एखादं बोबडं असतं का नाही, एखादं चोत्र असतं का नाही, त्याचं लय हाल महाराज. माझ्याकडे सीताराम नावाचा एक माझा क्लार्क आहे, त्याला म्हटलं का नाही सीताराम ही कीर्त कुठं आहे, हाय की तिथं, येतंय लक्षात. असं काहीच नाही महाराज, एवढं छान दिलंय आम्हाला, तरी पण माणसं पुंडलिकावर म्हणत नव्हती मगाशी. आपलं कुठं तटत नाही. 3 मुले आहेत बापाला, एवढ्या देखण्या एवढ्या सुंदर आहेत, फक्त एक फ्रिक्वेन्सी चुकीची झाली. ती फ्रिक्वेन्सी कळते का, फ्रिक्वेन्सी हल्ली होती. 3 पण गेंगाने होत्या. गेंगाने कळतं ना, म्हटलं ना तुझं नाव काय, ती म्हणे अनु. अनु हा, नाकात बोलायशो. विचारला ना जेवलीस का, एवनो. असं सानुनासिक असते का नाही, ते कानाची चाळण करून ऐकावं लागते. पाहुणं यायचं महाराज, पसंत पण करायचं, पण नाव विचारलं ना पाहुणं उठून जायचं, कारण गेंगाण्या. 2 वर्ष पाहुणं पोहे खात होते महाराज, पोह्याची पोतीच्या पोती संपली, पण लग्न काही ठरलं नाही. आता माझा मुद्दा लक्षात घ्या फक्त. आज मुलींना बापानं सांगितलं उद्या खोचीचं स्थळ येणार आहे, सरकारी अधिकारी आहे, कीर्तनकार पण आहे, बोलायचं नाही. हा, फसायच्या मापाचं आहे, ठरायच्या पण मापाचं आहे. फक्त तुम्ही एक काम करायचं, तुम्ही अजिबात बोलायचं पोरगी म्हणण्यात नाही बोलत. आणि महाराज पाहुणा आलं, मुलगीला बघितलं, बघता क्षणी लग्न ठरलं. एक पोरग खोळ्यासारखं होतं, म्हणलं केली तर लग्न पण ठरलं. आणि आता त्याला शुगर पॅक सेरेमनी म्हणतात. आपला जुना साखरपुडा त्याला आपल्याकडे गुळ भात म्हणायची. लगेच गुळ भात पण घातला सासऱ्यानं. ती पाहुणं गुळ भात खायला लागलं होतं आणि कढी केली. कढी माहित आहे ना तुम्हाला. आता आंबे आले तर आपण आंब्याची कढीच करतो ना, होय म्हणतात. हा, ताकाची करतात का. हा, माझी बायको नोकरी करते त्यामुळे तिला ती जमत नाही, म्हणून मला माहित नाही, त्यामुळे चुकीचं झालं. ते कढी केली. पाहुणं जेवलं, सगळं मस्तपैकी जेवलं. आणि होणाऱ्या जावयाला सासऱ्यानं विचारलं, म्हणले जावय बापू जेवला का पोटभर, जेवण कसं झालं. 1 नंबर जेवलो म्हणले. जेवण 1 नंबर झालंय आणि कढी तर नाद खुळा झाल्या. आता जिनं कढी केली का नाही नंबर 1 ची ना, ती दारापाठी मग उभा राहून ऐकत होती. तिला राहुलं नाही हो आपल्या कढीचा प्रताप. ती म्हणली उगत नाही गोड झाली, जेनं घात नव्हतं म्हणून गोड म्हणजे तिनं काय सांगितलं, उगच नाही गोड झाली कढी, त्यात जिरं घातलं होतं, मिरं घातलं होतं म्हणून गुड्ड झालं. आता आपली थोरली बहीण आपल्या बाबानं सांगून पण त्यानं अवमर्यादा केली बापाची. ती मधलीला सहन झालं नाही. ते म्हणली बाबा सांगून पण तू पुण्य, बोलू नको म्हणजे बाबानं सांगून सुद्धा तू. आता आपल्या दोन्ही बहिणीने आपल्या बापाची अवमर्यादा केली, धाकटीला सहन झालं नाही महाराज. ती म्हणजे ती बोलणी तू पण बोलणी, म्हणजे ती बोलली
हा आमच्या बोलण्याचा प्रताप आहे महाराज. आम्हाला सांगितलं ना कीर्तनात बोलू नको, आम्ही बोलणार. बोलू नको म्हटलं तरी आम्ही बोलतो. महात्मे कारणानं बोलतात. या भंगाला पण एक कारण आहे. काय कारण आहे महाराज? एवढं देखणं कारण आहे, एवढं देखणं कारण आहे महाराज, एवढं देखणं कारण आहे. हा एके दिवशी सकाळी आमच्या तुकोबर आहे. हा अगोदर राहुलच्या घराला गेले. म्हणते राहुल महाराज येते का माझ्यासोबत वैकुंठाला? ते म्हणले हे बघा आमच्या मालकानं आता नवीन ऑर्डर घेतल्या, मी नवीन कोच आणलाय टाका मारायला. महाराज तिथनं बाहेर आले. शेखर भोईटेंच्या दीपक भोईटेंच्याकडे गेली. म्हणली भोईटे महाराज येतंय का माझ्यासोबत वैकुंठाला? ते म्हणले हे बघा मी आता तारखा दिल्यात आणि माझं सगळं तारखेवरच आहे, म्हणजे कीर्तन मला काय जमायच नाही. महाराजांनी विचार केला महाकवेकर वयस्कर आहेत, ते तर येत आहेत का बघूया. त्याच्याकडे गेले. म्हणले महाराज येत आहेत का माझ्यासोबत? ते म्हणले आलो असतो, पण ह्यांदा चित्रकंडीवाल्यांनी पुढच्या वर्षीच्या पारांची सोपारी दिल्या. मग महाराज माझ्याकडे आले. म्हणले विनायक तू तरी येतो का रे? ते म्हणला आलो असतो, पण आता कुठं आमचा पिट्या 4 वर्षाचा आहे, आमची दीपी 2 वर्षाचे, अजून पोरं मोठी होणार, ज्युनियरजी सिनियरजी हे करत करत मोठी होणार, कौतुक बघायचंय. कुठला येतोय मी? जाऊ द्या म्हणे. ते मोहिते टेलर आहे त्याच्याकडे म्हणले येतो कर तू माझ्यासोबत? म्हणला मी कालच MIDC ऑर्डर घेऊन आलोय आणि बायकोला वचन दिलंय ह्या पैशाची तुला बोरमाळ करायची. सगळ्यांना विचारलं महाराजांनी, जे जवळचे 14 टाळकरी त्यांना विचारलं, गावचे प्रतिष्ठित व्यक्ती त्यांनाही विचारलं. सगळ्यांनी काही ना काही कारण सांगितलीत. मग प्रत्येकाला काय वाटायचं वैकुंठ म्हणजे पंढरपूरला चल म्हणते. एक साधक आहे आबाजी कासार नावाचा, त्याने विचारलं. म्हणले महाराज नेमकं झालंय तरी काय? आज अचानक कशी काय हुकी आली पंढरपूरला चला पंढरपूरला चला? ते म्हणले काय सांगू तुम्हाला, या इकडं, एकटे येऊ नका, आपल्या सगळ्यांना बोलवा. सगळ्यांना बोलवलं. म्हणले महाराज तुम्ही जरा गंभीर दिसताय, तुमचा चेहरा जरा गंभीर असून पण प्रफुल्लित वाटतोय. असं नेमकं काय आंबट गोड एकत्र झालंय की जेणेकरून तुमच्या देहबोलीत बदल झालाय? महाराज म्हणतात काय सांगावं तुम्हाला. पाठीमागं 2-3 दिवसापूर्वी एके दिवशी संध्याकाळी माझ्या दारावर थाप पडली आणि बाहेरून हाक आली, तुका दार उघड. मी विचारलं कोण आहे? दार उघड. मग मी सांगतो. काय सांगू? माझ्या फाटक्या हाताने त्या मोडक्या झोपडीचं मोडकं दार मी खूप मोडकी जर्जर उघडलं. दार उघडलं, बघतोय तर बाहेरून एक मोठा प्रकाशाचा, जो लसत कांचन शब्द वापरलाय ज्ञानोबारायांनी, प्रकाशाचा भला मोठा झोत आहे, हा तो माझ्यावर पडला. मी विचारलं कोण आहेस तू, कोण आहे तुम्ही? तर म्हणले अरे मी अखंड ब्रह्मांडाचा नायक आहे, ज्याचा अखंड आयुष्यभर तू निधी ध्यासन केलंस ना, तो मी आहे. तुला न्यायला आलोय. माझ्या आनंदाला पारावा राहिला नाही, माझ्या आनंदाला पारावा राहिला नाही. मी त्याला घरात घेतला, बसवला. तो आल्यानंतर माझी जी गलबल झाली, तुकोबारांची जी गलबल झाली, ती गलबल म्हणजे सेवेकरता निवडलेल्या अभंगाचं पहिलं चरणांनी मधली चाल पटकन म्हणा. पाहुणे घराजी पाहुणे. मुद्दा असा आहे महाराज, या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबार आहेत तुम्हाला आणि मला ऋषींना आकर्षण असणारा किंवा ज्यांना ऋषीचं आकर्षण आहे असा पाहुणा माझ्या घरी आल्याचं सांगतात. आता मी हे ऋषींना आकर्षण असणारा किंवा ज्याला ऋषीचं आकर्षण आहे असा जो पाहुणा आहे, त्या पाहुण्याचे 3 शास्त्रचिंतनातले गुण आहेत. सगळ्यात महत्वाचा गुण, तो पाहुणा अलौकिक आहे. का अलौकिक आहे? आमच्याकडे पाहुणे येतात जातात, आमच्यात काही फरक पडत नाही, पण हा पाहुणा जिथं जिथं गेला महाराज तिथे त्यानं परिणामच केलाय. किती परिणाम केलाय? एरवी तरी माझी भक्ता आणि संसाराची काय चिंता, काय समर्थाची कांता कोरान मागे. हा पाहुणाला जायचं त्या सोडून या पाहुण्याच्या घराला एक भक्त गेला होता लढीवाळपणाचा. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टीभर पोहे घेऊन त्याची भेटी लागे. शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिदला. हा पाहुणा लक्षात येते मी काय बोललो, कळालं ना? उपमन्यू आई तू पुरविली, आढळपदी दिली वसती ध्रुवा. बरोबर आहे ना? अहो महाराज, हा पाहुणा जिथं जिथं गेला, हा पाहुणा जिथं जिथं गेला, हा पाहुणा जिथं जिथं गेला तिथं तिथं त्या पाहुण्यानं समरसून घेतलं. कसं समरसून घेतलं? दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. बरोबर आहे ना? चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे. हा पाहुणा जिथं जिथं गेलाय ना तिथं तिथं त्यानं स्वतःचा अलौकिकत्व. कसं अलौकिकत्व? सजन कसाया विकू लागे मास, मळा सावत्यास खुरपू लागे.
मी काय बोललो कळालं ना? हा पाहुणा जिथं जिथे गेलाय ना, त्या पाहुण्यानं काय केलंय महाराज? त्या पाहुण्यानं काय केलंय? त्या पाहुण्यानं स्वतःचं पाहुणेरपण सोडलंय, त्या पाहुण्यानं स्वतःचं अस्तित्व सोडलंय आणि ते अस्तित्व सोडून त्यानं काय केलंय? भक्ता राखे हा दुर्जा हे 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 आमचं पाहुणं हे करू शकत नाहीत. आमचं कुठलंच पाहुणं म्हणजे आमच्या व्यवहारातलं आमचं जे पाहुणं आहेत, आमचं कुठलंच पाहुणं आमच्या जीवनातल्या दुर्जनाला, कुठले दुर्जन? ओले मृत्तिकेचे मंदिर, आता 6 जण उंदीर, गुंफा करिता ती यांचा नका करू अंगीकार गा. हा आमचे पाहुणे याचपासून आमचं संरक्षण करू शकत नाहीत. पण हा पाहुणा जिथं गेलाय ना, तिथं त्या पाहुण्यानं काय केलंय? हा पण तुम्ही सुद्धा तसं पाहुणं व्हायला पाहिजे बरं का. त्याचं एक सांगू का महाराज? एक दृष्टांत सांगतो तुम्हाला, तुमच्या लक्षात येईल. 2 पाहुणे आहेत आपलं, 2 पाहुणे, आणि त्या 2 पाहुण्यांच्यात भांडण लागले, जोरात भांडण लागले. कल्पित दृष्टांत आहे, लक्ष देऊ नाही का? 2 पाहुणे आहेत भोईटे महाराज, महादेव दादा. त्या 2 पोरांचं जोरात 2 पाहुण्यांचं जोरात भांडण आहे. एवढं भांडण आहे, इतकं हाडवैर आहे, एकामेकाकडे बघत पण नाहीत. मी त्यांचा 3रा पाहुणा आहे असं गृहीत धरा. त्यातल्या दोन्ही पाहुण्यांनी मला सांगितले, जर आमच्याकडे यायचं असेल तर त्याच्याकडे जायचं. मी काय बोललो कळालं ना? मग आम्ही विचार असा केला की 2 पाहुणे आहेत, ह्यातलं एक आहे भनंग आणि एक किती मोठा आहे? एवढा जगदानी, एवढा मोठा पाहुणा आहे. मग आम्ही कुठल्या पाहुण्याला धरावं? हा हाडा मासाच्या कातड्याच्या आमच्या भोवतन हिंडणाऱ्या पाहुण्याला धरावं का अखंड जगाचा मालक आहे त्या पाहुण्याला पकडावं? असा विचार केला आणि आम्ही त्या पाहुण्याला पकडलं. पाहुणा आमच्या घराला देव कधी येतो महाराज? तुकोबारायनी सगळी नाती बाप मेला न कळता नवती संसाराची चिंता. किती गोड आहे बघा महाराज. माता मेली मज देखता तू का म्हणे. एक सांगू का महाराज? देव पाहुणा कधी होतो? संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया संसाराच्या नावे घालोनिया संसाराच्या नावे घालोनिया नातं जोडलं गेलं होतं. लक्षात येते? आणि एक जगातला सिद्धांत सांगतो महाराज, तुम्ही जोपर्यंत असुरक्षित बनत नाही, भक्त म्हणून जोपर्यंत तुम्ही असुरक्षित बनत नाही, तोपर्यंत तो स्वतःच सुरक्षा कवच तुम्हाला देत नाही. लक्षात येते? द्रौपदीने ज्यावेळेला दोन्ही हात वर केले ना, त्यावेळेला तिच्यासाठी उडी मारली. अगोदर मारली म्हटलं या पाहुण्याला. हा ऋषिकेशी का पाहुणा आहे? ऋषिकेशी म्हणजे ऋषींना आकर्षण असणारा आणि ऋषीचं आकर्षण असणारा हा पाहुणा. का?
असा असू शकतो. त्याचा पहिला गुण आहे अलौकिक. अलौकिक कुणाला म्हणायचं? या जगाच्या पाठीवर एकच अलौकिक आहे. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. अलौकिक का? तो भगवंत आहे. आता मी जे सांगायला लागलोय भगवंत, इथं कोणतं नावाचा भगवंत असेल तो माझ्या वैतागल. नावानं कोण भगवंत ठरत नाही. मुळात परमार्थाच्या प्रांतामध्ये नाव आणि वास्तव ह्याच्यात लय फरक आहे. मी काय बोललो कळालं ना? मी काय बोललो कळालं ना? एका बाईचं नाव सुलोचना आहे. सुलोचना म्हणजे काय? सरळ डोळ्याची, चांगल्या डोळ्याची. ती त्या भौमाज नावाची डॉक्टर आहेत मिरजेला, त्यांच्याकडे गेली. ते म्हणतो तिकडे बघ. ती म्हणते ती बघतोय नाव का? ती बघत होती कुठं? परमात्माच्या प्रांतामध्ये. येत नाही नाव वेश कशाशीच काही घेणं देणं नावाचं. हा भगवंत आहे तो. अलौकिक का? तो पाहुणा अलौकिक काय महाराज? तो भगवंत आहे. या अभंगाची एक मीमांसा पण लक्षात घ्या. तुकोबारांसारखा महान साधू गलबलून गेलाय. का गलबलून गेलाय? पाहुणा त्या दर्जाचा आहे म्हणून. लक्षात येते. नवीन सून नांदायला आली होती. तिला 2 सासवा होत्या, एक सख्यानी एक सावत्र. आणि तुम्हाला माहिती आहे सावत्र सासूचं प्रेम जास्त असतं. जागायचं ना? हा ती बिचारी चहा करत होती आणि अचानक सावत्र सासू गडबडने किचन मध्ये गेली आणि म्हणली, ए कर बघू चहा कसा करतेस. नवीन होतो तिसून थर 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 हात कापायला लागले राहुल दादा तिचे. तिने गडबडीने चहामध्ये किचन मधलं साखरेसारखं दिसणारं पण साखर नसणार काय असते होते? तुम्ही म्हणा. ते म्हणाय नसते. आमची बायको म्हणते मीठ म्हणाय नसते, नमक म्हणायचं असते. ते काय टाकलं? मीठ टाकलं. आता चहा कसा झाला असेल? येते का लक्षात तुमच्या? चहा खारट झाला ना महाराज. विठोबा रखुमाई. या अभंगातला हा जो पाहुणा आहे ऋषींना आकर्षण असणारा किंवा ऋषीचं आकर्षण असणारा, तो अलौकिक आहे महाराज. त्याच्याकडे हे 6 गुण आहेत भगवंत नावाचे. भगवंत नामाभिधान सार्थ ठरण्यासाठी आवश्यक असणारे. तुकोबाराय का गलबून गेले? पाहुणा त्या दर्जाचा आहे. मग त्या पाहुण्याची विशेषता काय? त्या पाहुण्याची विशेषता काय? तो पाहुणा त्या पाहुण्याकडे यश आहे. यश आहे. आणि गंमत सांगू का महाराज? ज्याला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे ना, त्यानं काय धारण करावं? मी स्तुती म्हणून नाही सांगत आहे. माझी पाहुणीत आल्या त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे सेवा आहे. ते किती श्रीमंत आहेत तुम्हाला माहित आहे? आमच्या सगळ्या पाहुण्यांच्या ते टॉपवर आहेत. पण ते का श्रीमंत आहेत? त्यांच्याकडे सेवा आहे. मी काय बोलतो लक्षात येते का? महाराज यश कोण देतं? कधी कधी प्रारब्धात नसणारं यश सुद्धा देव देत असतोय. म्हणून देवाची सेवा करावी. मी काय बोललो खायला ना? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. यशस्वी कोण होतो महाराज? उग नाही प्रमाण घातलं. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. लक्षात येत आहे ना? कोण यशस्वी होतो महाराज? म्हणून ज्याला यशस्वी व्हायचंय ना, तुम्ही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा, नाही तर नाही करा. तुम्ही यशस्वी होण्यासाठी धडपडा, नाही तर नाही धडपडा. पण यशस्वी होण्यासाठी देवाच्या दारात नक्की जा. कारण यश या जगाच्या पाठीवर कुठल्याही तऱ्हेचं अपयश नसणारा एकच महात्मा, एकच महान घटक आहे, तो म्हणजे देव. तो कधीच अपयशी झाला नाही बरं का महाराज. त्यानं अपयशात सुद्धा यश धारण केलंय. विठोबा रखुमाई. तुम्ही परवानगी दिली की माझं 10 मिनिटात संपते. पण परवानगी द्यायला पाहिजे ना. माझी काहीच अडचण नाही. आपलं बरोबर 9:30 चालू झालंय. 12:30 दीड पत्र करायचं माझ्या डोक्यात आहे. म्हणजे उद्या माणसंच येत नाहीत म्हणून. आपलं कसं आहे बरं का, आपण येसनवाला बैल आहे. इसनीला कोणतं हात घातल्याशिवाय घेतले येतच माझ्या भात. ते पहिलाच तिकडनं जाऊन आला. विठोबा रखुमाई. काही माणसं लईच गडबडनं काम करतेले असते. एका पाटलाची म्हातारी म्हातारं 2 जण होते. म्हातारी मिली आणि गडी गेला लाकडं आणायला. विचारलं होतं किती मन आणू? सांगितलं 6 मन आण. म्हातारीला 6 मन लाकडं लागतील. पण त्या गड्यानं आणली 12 मन. पाटील म्हटलं एवढी लाकडं कशाला आणली? मला आता म्हातारी मिली आणि काही दिवसात म्हातार मारणार आहे.
तसं त्यांनी केलं. ते अगोदर तिकडनं जाऊन आलाय. सिग्नल आला घेतले ते मला म्हणलं ते जाऊन आलोय तिकडनं. भारी आहे चोपदार, गोड आहे, गोंडस आहे. चोपदार म्हणजे खरोखर बरं का, मंडपाची शोभा असते महाराज. दत्त महाराज आहेत ते. एक 5-10 मिनिटं. या अभंगातला जो पाहुणा आहे तो अलौकिक आहे. काय अलौकिक आहे? तो यश आहे, त्याच्याकडे यश आहे. आणि मग त्याच्या दारात जे जातात त्यांना तो यशस्वी करतो, म्हणून तो अलौकिक आहे. दुसरी गोष्ट, तो स्त्रीधारक आहे. जगाच्या पाठीवर कुणी स्त्री नाही तो सोडला तर. त्याच्या दारात जे जातात महाराज तो सगळ्यांना स्त्री करतो. लक्षात आलं? प्रमाण सांगतो. यशे थोर विला मारुती. महाराज मारुतीला त्याने आपली यश दिलं. बघा ना महाराज, समुद्र ओलंगून जाणं, डोंगर उचलून आणणं ही काय बारकी गोष्ट आहे का? त्याच्या दारात गेल्या गेल्या त्या पाहुण्यानं यश दिलं. कोणाला? यशे थोर विला मारुती बिभीषणा केले. बिभीषण नावाचा पदच्युत राजा शेखर महाराज, त्याला लाथावून घालवलं होतं रावणानं. बिभीषणाच्या जीवनामध्ये 1% नॉट 1% सुद्धा शक्यता नव्हती राजा बनण्याची. पण बिभीषणाला काय केलं? औदार्य देऊनी कर्णाहाती कीर्ती दिगंत सम केली. कर्ण नावाचं पोरग महाराज अनवरस म्हणून त्यानं जगानं त्याला वाढवलं होतं. अनवरस्तेची किंमत दिली होती. पण त्या कर्णाची किंमत किती आहे? दानशूरतेच्या बाबतीत माणसं अजून ही नाव कोणाचं घेतात? महाराज कौरवांच्या बाजूच्या कोणाचंच नाव घेत नाहीत, फक्त कर्णाचं घेतात. हे त्यानं दिलंय. लक्षात येते का? ऐश्वर्य वाढविला अर्जुन. अर्जुनाला त्यानं ऐश्वर्य दिलं आपल्याकडचं. किती ऐश्वर्य दिलंय महाराज? तो ड्रायव्हर झालाय. मग ड्रायव्हर मोठा का मालक मोठा? जाऊ द्या, तुम्हाला पटण्यासाठी एक दृष्टांत गमतीने सांगतो. ड्रायव्हर पुढे असतोय का मालक पुढे असतोय? आणि मालक कुठे बसतोय? येते का मराठी लक्षात? अजून नाही आलं. उद्या येऊ दे खीर खाल्ल्यावर. ड्रायव्हर पुढे बसतोय आणि माग नाही. ते पण बरोबर आहे. ते पण बरोबर आहे. का बरोबर आहे? अहो तिच्या बेतावच घर असतं की ती ड्रायव्हर आणि आपण चाक. आता तर जरा जरा आलंय का नाही लक्षात? ड्रायव्हर पुढे बसतो आणि मालक अजून तुमच्या लक्षात येणार. अहो मारा ड्रायव्हर पुढे बसतो आणि मालक राखेदार वंटा बळीचा सारथी झाला अर्जुनाचा, दाससेवकांचा. ऐश्वर्य कोणाला दिलंय महाराज? ऐश्वर्य वाढविला अर्जुन. त्यानं काय केलं परत? वैराग्य शुकाते बोधून ब्रह्मसनातन पाविला. त्यानं आपलं वैराग्य कोणाला दिलं? हा पाहुणा अलौकिक काय महाराज? त्याच्याकडे जे गुण आहेत ते सगळे गुण तू त्याच्या दारात येणाऱ्या पाहुण्यांना देतो, म्हणून तो अलौकिक पाहुणा आहे. त्या पाहुण्याचा दुसरा एक महत्वाचा गुण आहे, जाता जाता सांगतो, तो म्हणजे अमर्याद सामर्थ्याचा, असीम सामर्थ्य असणारा तो पाहुणा आहे. आणि त्या पाहुण्याचा तिसरा महत्वाचा गुण आहे, तो पाहुणा विशेष भोक्ता आहे. विशेष भोक्ता म्हणजे तो पाहुणा आमच्या पाहुण्यासारखा शिरापुरीत, बासुंदीत, जिलेबीत अडकणारा पाहुणा नाही. तो पाहुणा काय घेतो? थोर भावाचा भुकेला आची दुष्काळ तयाला. तो पाहुणा काय घेतो महाराज? ज्ञानोबारांचं प्रमाण सांगतो पाहुण्याबद्दल. किती गोड प्रमाण आहे बघा. देख पागा किरीटी तुआ देखील या पुल्या दिटी, म्या सुद्धा म्याची सोडी गाठी पवया लागी, तेथ सान थो रमन म्हणे आम्ही भावाचे पाहुणे. कुणाला? तो विशेष भोगताय महाराज. सामान्य गोष्टी भोगत नाही, तो विशेषच घेतो. काय विशेष घेतो? भाव घेतो. हा जो पाहुणा तुकोबारांच्या घरला आलाय ना, मग तुकोबारांच्या घरला आलाय, गलबोलून गेले महाराज. महाराज म्हणतात काय करू उपचार? माझ्या घरात माझं खोपाट कसं आहे? खोप मोडकी. काय सांगावं महाराज तुम्हाला? द्यायला सुद्धा काय नव्हतं. मग काय कुठंतरी मुठभर मुठभर धान्य, हंडाभर पाणी, दरदरी शब्द त्यानेच वापरलाय. दरदरीत पाण्या माझी गडबड झाली महाराज. पाणी होतं, त्या पाण्यामध्ये मुठभर धान्य घातलं आणि खाल्लं, त्याला कड दिला महाराज. काय केलं तरी मिळून येईना, कारण का प्रमाण विषम झालतं ना. मुठभर धान्य आणि हंडाभर पाणी. महाराज तसंच ते घेतलं. म्हणले देवा तुम्हाला वाढायला मला लाज वाटते, खाल ना. ते म्हणले अरे तुझ्या घरचं, तुझ्या घरचं. जे गावी खिल्लारे कामधेनूंची असा जगाचा मालक, तो म्हणतोय लवकर आण. महाराजांनी पान टाकावं काय, तुकोबारांनी
ते त्या कन्या आणाव्यात काय, त्यानं 2 वेळा चतुर्भुज रूप धारण केलं, एक द्रौपदीच्या बिरड्यासाठी म्हणजे बटनासाठी, आणि आता महाराज त्या पानावर घातल्यावर कन्या तुकोबारायांनी खाली मान घालून घातल्या, त्या पसरायला लागल्या कन्या. देवानी लगेच चतुर्भुज रूप धारण केलं. आईसाहेब वरनं बघत होत्या लीला. आईसाहेब गडबडीने खाली यायला लागल्या, पान धरायला लागल्या. देव म्हणते यू आर नॉट कॅपेबल, हा तुझा अधिकार नाही, माझा अधिकार आहे. आईसाहेबांना सांगते माग सर, आहेत ना मला 4 हात, तुझं काय काम आहे. महाराज 2 हातांनी पान धरावं आणि 2 हातानं कान्या खाव्यात. कोणाच्या? येते लक्षात. वारकरी तत्वज्ञानावर विश्वास असू द्या नाही तर नसू द्या, पण वारकरी तत्वज्ञानातले जे प्रसंग आहेत ना, त्या प्रसंगावर नक्की विश्वास असू द्या. हे प्रसंग आम्हाला माणसासारखं चालायला उद्युक्त करतात. आणि मग महाराजांनी ते कन्या खाल्ल्या, देवानी हात धुतले. महाराजांनी विचारलं देवा पोट भरलं का? अरे म्हणे अनादिकालापासून असा ढेकर कधी दिला नाही की जो तुझ्या घरच्या कन्या खाऊन दिलाय. म्हटले देवा आता मुक्कामला आलाय, तुम्ही मुक्काम करावा, असं माझ्याकडे काहीच नाही, कारण तुम्ही वैकुंठात राहणारे. ते म्हटले तुझ्याकडे काय? म्हटली मोडकं बाजलाय, त्याला काय अडचण आहे. अरे मोडक्या बाजल्याची जाणीव असणाऱ्या बाजल्यावरच मी थांबतोय. मनबुद्धी चित्त अहंकार हे 4 पायाचं बाजलाय बुवा. हे मोडका ह्याची जाणीव ज्या भक्ताला असते त्या बाजल्यावर तो जयांचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी जयाने जेलयाती उपासी वैराग्य गा. लक्षात आलं ना? तैसी संसार या समजता जै जाणी ज्या नित्यता तै वैराग्य दवडीता पाठी लागे. असा अधिकार असणारी तुकोबाराय म्हणते देवा माझ्या घरात मोडकं बाजलाय, बसाल का त्यावर? काय सांगावं महाराज, नुसतं बाजलं मोडकं नव्हतं, वरी वाकळांच्या वाकळ म्हणजे काय, जीर्ण वस्त्र एकत्र करून जोडलेले अंथरूण आहे. ते अंतरलंय काय, देव तेव्हा बसलेत काय. आणि देवाने विचारतो का मला विडा खायची सवय आहे का तुझ्याकडे तांबूल? मुखशुद्धीसाठी तुझ्याकडे काय आहे का? ते म्हटले देवा तुळशी डाळ तुका म्हणे मी दुर्बळ, तुका म्हणे मी दुर्बळ, तुका म्हणे मी दुर्बळ. तुळशी डाळ तुका म्हणे मी दुर्बळ, झालंय. बाजावर बसलेत, मोडक्या बाजेवर बसलेत आणि विचारते तू का मला पान खाल्ल्याशिवाय राहत नाही, आहे का तुझ्याकडे? हे सार आहे बरं का अभंगाचं, तू असंच का आणि तुकोबारांच्याच का? एक सांगू का महाराज, तुकोबारांसारखा विवेकी महात्मा पारमार्थिक जगाच्या पाठीवर दुसरा नाही. येते लक्षात? 2 बायकांचा पारमार्थ करून अभोगी आहेत ते. आम्हाला एका बायकोच्या भक्तृत्वातून सुटता येत नाही, हा तुकोबारांचा अधिकार आहे. ते लिहिणाऱ्याने चुकीचं लिहिले नाही, शुका सारखे पूर्ण वैराग्य. बरोबर आहे ना, ते पूर्ण वैराग्य, पण तुकोबाराय परिपूर्ण वैराग्य, हे लक्षात घ्या. येते लक्षात? जाता जाता सांगतो महाराज. म्हणतायत महाराजांना तुकोबाराय म्हणतात, देवाला तुकोबाराय म्हणतात तुम्ही आता वैकुंठात तांबूल खाणार आहे, मग तुमचा पंच म्हणजे असं म्हणतात की 18 रस घालावे लागतात पानात. असा तो मोठाचा भला मोठा विडा देवा माझ्याकडनं नाही मिळणार. माझ्याकडनं काय मिळेल? मुखशुद्धी. महाराज एक पान आणलं काय आणि देवाच्या हातात दिलं काय, देवानी ते असं तोंडात टाकलं काय,
आणि महाराज ते पान तोंडात टाकल्यानं देवाना गुंगी आली काय, हा तुकोबारायांचा अधिकार आहे. मग आमचा एक प्रश्न असा आहे, महाराजांच्याच घरी पाहुणे आले होते आणि आमच्या घरी काय येत नाहीत, किंवा इतर संतांच्या घरी पाहुणे म्हणून का गेले नाहीत. फक्त 5 मिनिटात सांगतो. माझ्या घड्याप्रमाणे अजून 10 मिनिटं अवकाश आहे. तुम्ही पुढे लावले त्याला मी काय करणार. एक प्रसंग असा आहे महाराज तुकोबारायांच्या जीवनातला, की तुकोबाराय दररोज उठायचे आणि 3 ठिकाणं ठरली होती त्यांची. 3 ठिकाणं ठरली होती. भंडारा, भामगिरी, खराड. ह्या 3 ठिकाणी जायचे आणि 11-12 वाजता आईसाहेब जायच्या. आईसाहेब म्हणजे कोण, महाराजांची लाडकी आवली, जिच्यावर खूप मोठा अन्याय केला वारकऱ्यांनी सुद्धा. तिला कजाग रेखाटलं, तिला भांडखोर. ती खरंच कजाग नव्हती महाराज. महाराज आमची आई काही कच्ची नाही, ती पुण्यातली एका सरदाराची पोरगी आहे. येते का लक्षात. जे म्हणतात ना तिला भांडखोर कजाग, त्यांनी कान उघडं ठेवून ऐकावं. ती कच्च्या घरातली नव्हती. आणि तिचं पावित्र्य सांगू का किती. महाराज चांगल्या नवऱ्यासोबत चांगल्या बायका संसार करत नाहीत, पण तुकोबारायांसारखे विरक्त नवे तुकोबाराय म्हणजे चालतं जुलतं वावटूळ आहे, त्यासोबत तिनं संसार. आणि असा नाचार गातात नाही केला महाराज. मंबाजी बुवांच्या अंगावर गेले ती. येते का लक्षात. कणखर आहे ती. आणि गंमत सांगू का महाराज, गंमत सांगू का, तिच्या मनात असतं आमच्या बायकोसारखी, म्हणजे माझ्या बायकोसारखी नाही, आजच्या बायकातली मावशी सांगल जाऊन, आजच्या बायकांसारखी बाई असती ना तर नजराना मागं देत असताना तिनं भांडण काढलं असतं नवऱ्याशी. ज्या क्षणी महाराजांनी डोळ्याने सांगितलं नाही आपलं नाही, त्या क्षणी तिनं अंगावरचं सगळं काढून सरदारांच्या समोर टाकलंय. हा तिचा अधिकार आहे महाराज. महाराज तुकोबाराय जेवल्याशिवाय ती कधी सुद्धा घास पोटात घेत नव्हती, हा तिचा अधिकार आहे. मला काय सांगायचंय, मवा धोंडांचं एक खूप छान पुस्तक आहे राजूदादा. त्यात त्यांनी खूप छान सर्ग घातलंय, न बघितलेली आवली. मला ते 11-12 वाजता उठायची, म्हणजे तिचं सगळं आवरायचं, पोरासनी खिलवायची आणि स्वतः उपाशी पोटानं 5-6 किलोमीटर चालत जायची. तिला माहित नसायचं महाराज कोणीकडे गेलेत. खरं सांगू का, कामावर गेलेल्या नवऱ्याला लवकर डबा मिळत नाही, हे वास्तव आहे. काय मत आहे तुमचं. पण जगाच्या दृष्टीने बिनकामासाठी गेलेल्या नवऱ्यासाठी डोक्यावर पाठवून अनवाणी पायानं ती चालत जायची महाराज. प्रसंग असा यायचा की तिला कळायचं नाही की नेमके गेलेत कुणीकडे. ती तिकाटण्यात यायची आणि विचारायची आमचं ह्यांनी कुणीकडे गेलेत. समाज असा आहे महाराज की लोक तिला हिनवायचेत, म्हणायचे तू का गेलाय, हातानं खोनवायची, विक्षेपानं बोलायची. तिला ते सहन व्हायचं नाही महाराज, तिला वाईट वाटायचं. एक दिवशी असंच कोणीतरी महाराजांची टिंगल केली, तिला सहन झालं नाही. डोंगरावर गेली महाराज, भंडाऱ्यावर समोर पाठी ठेवली. महाराजांना वाढलं पण स्वतः घास घेना. महाराज खूप प्रेमळ आहेत. मला कधीतरी राहुलदादा वाटतं की हे दोघे डोंगरावर असावेत. आईसाहेबांनी भाकरी समोर घ्यावी, तुकोबारायांनी हातावर घ्यावी. महाराजांनी पण एखादा जयाची अहिक धड. एक सांगू का महाराज, ज्याला बायकोवर प्रेम करता आलं, ज्याला आई वडिलांच्यावर प्रेम करता आलं, ज्याला सगळ्या नातलगांच्यावर प्रेम करता आलं, तो पारमार्थिक होऊ शकतो, अन्यथा नाही. जयाची अहिक धड नाही. मला वाटतं म्हणजे महाराज अशा हातावर भाकरी घेत असतील, एखादा घास मोडत असतील, तिच्या समोर नेत असतील, ती नको म्हणत असेल, महाराज तिला खिलवत असतील, ती म्हणत असतील अहो हे काय नव्या नवरीसारखं. ते महाराज म्हणत असतील अगं तू माझं पोट तृप्त करणार आहेस, तू माझी अन्नपूर्ण आहेस, तुझं पोट भरलं पाहिजे. महाराज तिला खिलवत असतील, ती म्हणत असेल भाकरी मीच केल्या ना, एवढी गोड कशी काय झाली. मग तीच म्हणत असेल नाही तुमचा हात लागलाय म्हणून तिला कौतुक होतं बरं का महाराजांचं. महाराज ज्याला गाथा बुडवली ना त्याला ती भांडत होती, ज्यासाठी एवढं राबला ते का बुडवलं आणि कोणाचं ऐकून बुडवलं, असा कोण लागून गेला तो, हा तिचा अधिकार आहे. येते लक्षात. तिला कमी रेखाटलं आमच्या लोकांनी, तिचा चेहरा पडला होता. महाराज म्हणतात का गावले, तू का जेवत नाही. ती वर मान करायलाच तयार नाही. महाराज आपल्या बायकोचा पडलेला चेहरा आपल्याला कळावा आणि त्यांचा पडलेला चेहरा आपल्याला कळावा. येते लक्षात. तर आपण पती पत्नी. ते महाराज म्हणतात का चेहरा पडलाय तसा. महाराज असं म्हणले त्याच्या डोळ्यातनं घ पाणी आलं. महाराजांनी भाकरी खाली ठेवली, जवळ गेली तिचे डोळे पसले. विचारलं काय झालं गावले. ती म्हणते काय सांगू तुम्हाला, तुमच्या येण्याचा मार्ग विचारला की माणसं हिनवतात हो. मला माझ्या हिनवण्याबद्दल काय वाटत नाही, परिस्थितीबद्दल तर मला अजिबात काही वाटत नाही. माझी परिस्थितीबद्दलची स्वप्न मोठी नाहीत. दारात एक चौकोनी मस्त असं तुलची वृंदावन असावं, त्याच्यासमोर सडा असावा, अंगणात 2 लेकरं असावीत आणि विना गळ्यात धारण केलेला माझा पती माझ्या दारातून चालत यावा. या व्यतिरिक्त कुठलीच अपेक्षा मी नाही केली. हे तुकोबारायांच्या बायकोचं स्वगत आहे बरं. मला बाकी काही वाटत नाही, फक्त तुम्हाला कोणी हिनवलं ना वाईट वाटतं. महाराजांना पण 2 मिनिटं वाईट वाटलं. महाराजांनी डोळे पुसले, सांगितले एक काम कर म्हणे, उद्यापासून एक काम कर, नको विचारू कुणाला वाट, नको विचारू मी कोणीकडे गेलोय. तिकाटण्यात ये, माती उचल, कानाला लाव, ज्या वाटेच्या मातीतनं विठ्ठल विठ्ठल आवाज येईल समजून जा की मी तिकडे आलोय.
तिला जरा साशंकतेनं पटलं नाही. महाराज गडबडीनं गेली. कधी रात्र होईल, कधी उद्याचा दिवस होईल, केव्हा महाराज जातील असं झालं. दुसरा दिवस उजाडला, महाराज निघून गेले. 12 वाजले. गडबडीनं भाकरी. पोरं म्हणतात आई आज लवकर निघालास. नाही म्हणे काम आहे तसं. तिकडण्यात आली महाराज. माती उचलली. पहिली रस्त्याची उचलली, आवाज नाही. दुसऱ्या रस्त्याची उचलली, आवाज नाही. तिसऱ्या रस्त्याची उचलली, थरथर हाताने उचलली. महाराज नाही आवाज आला तर काय करावं. तर आवाज आला ना. तुकोबऱ्यांचा पाय लागलेल्या मातीतनं विठ्ठल विठ्ठल आवाज येतोय. म्हणून आपण त्यांनी ज्या वाटेनं प्रवास केला त्या वाटेची माती अंगावर यावी म्हणून वारीला जातोय. येतंय का लक्षात वारीचं प्रयोजन. महाराज आवाज आला. गलबोलून गलबोलून गेली हो. असं ती डोक्यावरची पाठी काय, पायात काटे घुसलेत काय, पळत पळत महाराजांच्या जवळ गेली. पाठी आदळली समोरून. महाराजांना कडकोड मिठी मारली. काय तुमच्या पायाचा प्रताप आहे म्हणे. ते म्हणते काय झालं ग. अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे मातीला कान लावला आणि मातीतून आवाज आला. काय तुमचा अधिकार आहे. कोण म्हणते. अवली. ते म्हणते अवली अजून असा आवाज मला पण आला नाही. हा तुझ्या तन्मयतेचा, तुझ्या तिष्ठतेचा, तुझ्या तितिक्षतेचा प्रताप आहे. तुझ्यासाठी आवाज आलाय. पण हे बोलत असताना महाराजांच्या मनात एक विकल्प आलाय की हिला मातीतून आवाज आलाय, अजून मला काहीच नाही. महाराज गप्प झाले. गोड प्रसंग आहे महाराज. त्याला महाराजांना सांगितलंय आम्ही सुद्धा येऊ बरं का. नुसत्या आवाजाच्या स्वरूपात नाही, आम्ही सदैव तुमच्या सोबत येऊ, तुमच्यासाठी येऊ आणि तुम्हाला सदैव घेऊन जाऊ. त्या वचनासाठी तुकोबऱ्यांच्या घरी पाहुणे म्हणून आलेत. पाहुणे घरासी माझे आले ऋषिकेशी, काय करू उपचार उपमोड की झरझर. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचं बोललो असेल, काही रटावानं बोललो असेल, काही अभद्र बोललो असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष. जे काही बरोबर बोललो ते माझे प्राणप्रिय सद्गुरू आबासाहेब वास्कर, भाऊसाहेब वास्कर त्यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा भाग आणि परिसरातून आलेली आमचे टेलर मामा आहेत. हे आमचं राहुल खूप गोड मित्र आहे. त्याचं लेकरू पण घेऊन आलंय. शुद्ध बीजापोटी फळे असा गोमट. आमचे राजूदादा आहेत. पोयटे महाराज माझ्यावर खूप प्रेम करणारा माणूस आहे महाराज. खरं सांगू का महाकवीकर महाराज, ही माझ्या रक्ताच्या नात्यातली नव्हत. यांची माझी जास्त घसट पण नाही, पण एवढं प्रेम करते तर खरं सांगू का संसारातली सगळी नाती स्वार्थ ठेवून प्रेम करतात. त्यातल्या त्यात 5 तारखेपासून 12 तारखेपर्यंत जास्त प्रेम करतात. पण ही सगळी निस्सीम आमचा महादेव दादा आहे. सगळी गोड माणसं आहेत. तुम्ही दोघांनी दोन्ही हाताने 2 तास माझ्यासोबत वाजवले. तुमच्याही चरणी अर्पण करतो. ज्यांनी कुणी बोलवलं ते पाटील मामा काही भेटलेच नाहीत मला, ते नियोजनात असतील, त्यांच्याही चरणी अर्पण करतो. त्यांनी फक्त फोन लावून सांगितलं गप गुमान या आणि उजव्या हाताला जावा. नाही उजव्या हाताला जावा म्हणून सांगितलं. आम्ही गेलो दुसरीकडे. म्हटलं तटबंदी कसा पण ते म्हणले वाट चुकलाय. म्हणजे बुवाची सुद्धा वाट सरळ करणार एक पाटील इथं आहे. त्यांच्याही चरणी अर्पण करतो. ज्यांच्या घरामध्ये थांबलो होते त्या तुमच्या मंदिराच्या सेवेकरी आहेत. आमच्या जवळच्या नातलग आहेत. माझ्या बायकोची आजी कापसे काकी खूप दानत आहे. गावातल्या बऱ्याच मंदिरांसाठी त्याचं योगदान आहे. पैसा सगळ्यांच्याकडे असतो. आपण ठरवायचं असतं मंदिरात द्यायचा का बुक्कीवर द्यायचा. मला घरी सांगितलं त्यांनी, म्हणजे ते तोंडाने कधी सांगत नाहीत, पण माझ्या बायकोकडनं मी बऱ्याच जणांच्याकडनं ऐकून आहे. खरं सांगू का जिथं संपत्ती आणि दया असते ना ती माणसं खूप श्रीमंत होत असतात. त्या इथं उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी अर्पण करतो. तुम्ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहात. ओळख नाही पण खूप जाणकार आहात. हा प्रभू तुम्ही महिषाची या मूर्ती तुमच्या सगळ्यांच्या चरणी, काही काही उठून मधनं गेली त्यांच्याही चरणी, काही काही कवा सप्ते म्हणायला लागले त्यांच्याही चरणी अर्पण करतो. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये असू द्या. गोड असा परमार्थ करा. आमचा असं अजिबात म्हणणं नाही की तुम्ही जगावर आनंदाचा वर्षाव करावा. तो करा नाही तर नाही करा, पण आपल्या अस्तित्वानं एखाद्याच्या जिभेवर साखरेचा छोटा कण फुटल्यानंतर जी गोडी निर्माण होते ना तेवढी जरूर निर्माण करा. आमचं असं अजिबात म्हणणं नाही की तुम्ही जगावर अन्नछत्राचा वर्षाव करावा. तो करा नाही तर नाही करा, पण दारात आलेल्या भिकाऱ्याला मुठभर द्यायला अजिबात मागं बोट बघू नका. आमचं असं अजिबात म्हणणं नाही की तुम्ही अपरिग्रहानं जगा. वारकरी तत्वज्ञान महाराज परिग्रहात जगायला सांगतात. नका जेजू रांडा पोरे बांधा सोपे. खूप साठवा. खूप साठलेलं असताना, खिसा भरलेला असताना, बँकेत गलेलठ्ठ बॅलन्स असताना, एखाद्या गरीब शेजाऱ्याच्या गरीब मुलीचं लग्न जर पैशासाठी तटलं असेल, एखाद्या गरीब शेतकऱ्याचं शेतकाम पैशासाठी तटलं असेल, एखाद्या गरीब मुलाचं शिक्षण पैशासाठी तटलं असेल, तर तुमचा हात तुमच्या बुद्धीकडं, तुमच्या खिशाकडं, तुमच्या चेकबुककडं, तुमच्या बँकेतल्या खात्याकडे कधी गेला हे तुमच्या जाणीवेलाही नाही कळलं पाहिजे. तेवढा परमार्थ तुम्ही कराल आणि करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्णारी मुखशुद्धी तुलसीदय तुका म्हणे मी दुर्बल, काय करू उपचार खूप मोडकी जर्जर. राहुल महाराज